न्याय कराल आणि दुष्टांचा पक्ष धराल. दुर्बल आणि अनाथ यांचा न्याय करा. दीन व दरिद्री यांचा योग्य न्याय ठरवा. दुर्बल व दरिद्री यांचा बचाव करा. दुष्टांच्या हातातून त्यांना सोडवा. जे जाणत नाहीत व त्यांना समजतही नाही चालत राहतात. पृथ्वीचे सर्व पाये ढळले आहेत. तुम्ही देव आहात आणि तुम्ही सर्व परात्पराची मुलगे आहात असे मी म्हणालो तरी तुम्ही मनुष्यासारखेच मराल आणि सरदारातल्या एखाद्यासारखे तुम्ही पडाल. हे देवा, उठ, पृथ्वीचा न्याय कर, कारण तूच सर्व राष्ट्रे वतन करून घेशील. आमेन. या आपले डोळे बंद करूया आणि प्रार्थना करूया की परमेश्वर जो सर्व राष्ट्रांचा देव आहे, तोच सर्व पृथ्वीचा राजा आहे, त्याच्याकडे आपली दृष्टी लावूया आणि प्रार्थना करूया. परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभू, तुझी स्तुती, तुझी महिमा करतो परमेश्वर पिता. आम्ही जाणतो राजा की तूच संपूर्ण सृष्टीचा देव आहेस प्रभू, आणि आम्ही केवळ तुझ्या आराधनेसाठी ह्यावेळेस आम्ही आपापल्या घरामध्ये बसलेलो आहोत राजा. आणि प्रभू, तू आमच्याकडून तुझी आराधना करून घे, तुझं गौरव तू आमच्याकडून करून घेत आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तूच ऐक. आमेन. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. ह्यावेळेस आपण परमेश्वराचं गीत गाऊन त्याला उंच करूया आणि आपल्यामध्ये पास्टर आहेत, ते आपल्याला चालवतील. थँक्यू जीसस. हालेलुया. प्रेज यू जीसस. वर्शिप यू लॉर्ड. या प्रियानं आपण सर्व आपले डोळे बंद करूया आणि ही वेळ आहे की आम्ही आमचं हृदय परमेश्वराकडे लावूया, कारण आराधनेशिवाय आणि परमेश्वराचा आवाज आम्ही ऐकू शकत नाही. आणि अर्पणानंतरच परमेश्वर त्याच्या लोकांशी बोलत गेला. आणि ज्यावेळेस नोहानं अर्पण केलं त्यावेळेस देव त्याच्याशी बोलला. अब्राहमानं अर्पण केलं त्यावेळेस देव त्याच्याशी बोलला. एलियानं अर्पण केलं त्यावेळेस देव त्याच्याशी बोलला. थँक्यू जीसस. हालेलुया. आणि म्हणून आज सकाळी आम्ही देवाचा आवाज अगोदर आम्ही आमचं मन परमेश्वराकडे लावूया. आणि आजचा दिवस एक विशेष दिवस आहे. आजचा दिवस आज आम्ही काही देवाकडून प्राप्त करून घेण्यासाठी नाही, आज त्याचे उपकार आठवण्याचा दिवस आहे. 6 दिवस त्यानं काम केलं आणि 7व्या दिवशी त्यानं विसावा घेतला. आणि 6 दिवस त्यानं जे पण काही काम केलं ते केवळ मनुष्याच्या गरजांसाठी त्यानं काम केलं. उत्पत्तीमध्ये 6 दिवस त्यानं मनुष्याच्या गरजा तयार केल्या आणि 7वा दिवस त्यानं विसावा घेतला. आणि म्हणून आज तागाय तो 6 दिवस मनुष्याच्याच गरजेसाठी काम करत आहे. आणि म्हणून 6 दिवस प्रभून आम्हाला सांभाळलं, आमच्या गरजा पुरवल्या, आम्हाला आरोग्यामध्ये राखलं. आणि ह्याच्यासाठी आज 7वा दिवस आम्ही त्याचे उपकार मानण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. आम्ही त्याला धन्यवाद देण्यासाठी आजचा दिवस आम्ही पाळत आहोत. आणि म्हणून प्रियानो, आज सकाळी देवाकडे काही अपेक्षा न ठेवता आज धन्यवादासह आम्ही त्याच्या जवळ जाऊया. हालेलुया. ओ राबाशदनारी अंदना मासदनी रांदना रांदना सेको तोरो बंदना सेंदेनेरी अंदना मासे खांदना मारिया. ही वेळ आहे की मी थोडा वेळ देवाला धन्यवाद देऊया. ओ रिबाला शखातारा बासेंदेनेरी अंदना मारिया अंदना रिखातारा राबारी रादिना राशदाना रानाना ममा. प्रत्येक जीवा त्याचे उपकार मानू दे. हालेलुया. ओ हालेलुया. सगळ्या ओ धन्यवाद येशू, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो येशू. ओ हालेलुया. तुझसे मांगने नहीं, लेने नहीं, हम यहाँ पर आए, तेरे हाथ को चेहरे को हम निहारने आए. तुझसे मांगने नहीं, लेने नहीं, हम यहाँ पर आए. तेरे हाथ को नहीं
उपकार तुझे कसे विसरू मी, येशू माझ्या जीवनाचा, येशू माझ्या जीवनाचा उंच गड तारणारा, येशू माझ्या जीवनाचा उंच गड तारणारा. थँक्यू जीसस, हालेलुया. आम्ही सतत सातत्यानं त्याचा उपकार मानत जाऊया, कारण देवानं पृथ्वीवर मनुष्याला शोधलं आणि प्रत्येक मनुष्य हा देवाकडे मागणारा, पण असा कुणी नाही की देवाला म्हणेल की तू केलेल्या अद्भुत कामासाठी प्रभू तुला धन्यवाद. नाकारिले या जगाने स्वीकारिले प्रभूने मला, नाकारिले या जगाने स्वीकारिले प्रभूने मला, राजकीय याजक म्हणून निवडिले प्रभूने मला, राजकीय याजक म्हणून निवडिले प्रभूने मला. उपकार तुझे कसे विसरू मी, 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 येशू माझ्या जीवनाचा, येशू माझ्या जीवनाचा उंच गड तारणारा, येशू माझ्या जीवनाचा, येशू माझ्या जीवनाचा उंच गड तारणारा. थँक्यू जीसस. या प्रियानं त्या परमेश्वरला धन्यवाद दे. थैंक यू जीसस. आइए उस परमेश्वर को धन्यवाद दे. हालेलुया. या आम्ही परमेश्वरला धन्यवाद दे. आइए हम परमेश्वर को धन्यवाद दें. आम्ही त्याच्या नावाला उंच हम करू, उसके नाम को ऊंचा उठाएं, कारण तोच असा एक देव आहे. क्योंकि वही ऐसा एक परमेश्वर है त्याचा आवाज, जिसका आवाज, त्याचा श्वास जिसका श्वास आणि या मनुष्याच्या नाकपुड्यामध्ये आहे. मनुष्य के नथनों में है, आणि केवळ तोच एक परमेश्वर आहे. और केवल वही एक आणि परमेश्वर है. मनुष्याची शरीराची रचना मनुष्य के शरीर की रचना आणि केवळ त्याच्या हाताच्या द्वारे आहे. और उसके केवल उसके हाथ के द्वारा ही आणि है, केवळ तोच एक असा और परमेश्वर आहे केवल वही एक परमेश्वर है. की पृथ्वीची रचना पृथ्वी की रचना आणि केवळ त्याच्या शब्दाद्वारे आहे. उसके शब्दों के द्वारा आणि है. केवळ तोच एक परमेश्वर आहे केवल वही एक परमेश्वर की है, मनुष्याच्या पाप क्षमेचा मार्ग शोधून काढला. मनुष्य के पाप के उद्धार का पाप क्षमा का मार्ग उसने आणि खोज एक असा निकाला. मार्ग बंद झालेला होता ऐसा मार्ग बंद हुआ आणि था, तो कदापि कोणी उघडू शकत नव्हता. कोई भी कभी भी नहीं खोल आणि सकता, तो मार्ग कुणालाही सापडू शकत नव्हता. और वो मार्ग किसी को भी नहीं मिलता. आणि केवळ एकच मार्ग सुरू होता केवल एक ही मार्ग शुरू हुआ आणि त्या था, मार्गाचं नाव होता नरकाचा और मार्ग. उस मार्ग का नाम था नरक. आणि प्राचीन काळापासून मनुष्य एका मार्गाला शोधत होता और प्राचीन काल से मनुष्य एक मार्ग को ढूंढ रहा था, आणि तो मार्ग होता सार्वकालिक जीवनाचा और वो मार्ग. मार्ग था अनंत काल के जीवन का मार्ग. आणि पुष्कळ भविष्यवक्ते येऊन गेले बहुत से भविष्यवक्ता आए, आणि पुष्कळ राजे लोक येऊन और गेले बहुत से राजाएं आए, आणि पुष्कळ असे
ज्ञानी लोक होऊन और गेले बहुत से ज्ञानी लोग आए आणि त्यांनी सार्वकालिक जीवनाचा मार्ग शोधला और उन्होंने अनंत काल के जीवन के मार्ग को ढूंढा, आणि प्रत्येक व्यक्ती हा अनसक्षम झालेला लेकिन आहे हर एक व्यक्ति असफल हुआ, आणि प्रत्येक व्यक्ती हा अनसक्षम लेकिन झालेला हर आहे एक व्यक्ति असफल हुआ आणि तो मार्ग कुणालाही सापडत नव्हता और वो मार्ग किसी को भी नहीं मिला आणि मनुष्यासाठी एकच मार्ग होता और केवल मनुष्य के लिए एक ही मार्ग आणि तो था मार्ग होता नरकाचा और मार्ग वो मार्ग था नरक का आणि मार्ग केवळ तोच एक असा परमेश्वर आहे और वही एक परमेश्वर आणि है। त्यानं मानव रूप धारण केलं उसने मनुष्य रूप धारण आणि तो करके स्वर्ग सोडून पृथ्वीवर आला और वो स्वर्ग छोड़कर पृथ्वी पर आणि आया त्यानं सार्वकालिक जीवनाचा मार्ग हुडकून और काढला उसने अनंत काल के जीवन का मार्ग ढूंढ कर कारण निकाला, पृथ्वीवर एक असा प्रकाश पाहिजे होता क्योंकि पृथ्वी पर एक ऐसी ज्योति चाहिए थी, ती तो प्रकाश वो ज्योति सार्वकालिक जीवनाला शोधू शकेल अनंत काल के जीवन को ढूंढ पाए आणि पृथ्वीवरचा प्रत्येक प्रकाश त्या सार्वकालिक जीवनाला शोधण्यासाठी फेल झालेला आहे और पृथ्वी पर का सारी ज्योति उस अनंत काल के जीवन को ढूंढने के लिए असफल आणि हुई। प्रत्येक पृथ्वीवरचा प्रकाश हा अनसक्षम झालेला आहे पृथ्वी पर का सारे प्रकाश सारी ज्योति असफल आणि हुई, म्हणून स्वर्गातून एक ज्योती आलेली आहे इसलिए स्वर्ग से एक ज्योति आई आणि तो स्वर्गीय प्रकाश पृथ्वीवर आलेला और आहे स्वर्गीय प्रकाश पृथ्वी पर आया आणि तो स्वर्गातला प्रकाश होता म्हणून और वो स्वर्ग का प्रकाश होने आणि के म्हणून कारण स्वर्गाचा मार्ग त्या प्रकाशापासून लपू शकला और नाही इसी कारण स्वर्ग का मार्ग उस ज्योति से छुप न सका म्हणून स्वर्गाचा मार्ग त्या प्रकाशापासून लपू शकला नाही और इसलिए स्वर्ग की ज्योति उस प्रकाश के सामने छुप न सकी, कारण की तो तिथूनच आलेला होता क्योंकि वो वहां से आया आणि म्हणून तो पृथ्वीवर येऊन और इसलिए वो पृथ्वी पर आणि आकर अनंत कालच्या मार्गाला त्यानं प्रकाशमय केलेला आहे अनंत काल के मार्ग को उसने प्रकाशमय किया आणि म्हणून प्रभु येशू म्हणाला और इसलिए प्रभु यीशु ने कहा, मी जीवनाचा प्रकाश आहे मैं ही जीवन की ज्योति आणि मी हूँ, जीवनाकडे जाण्याच्या रस्त्याचा प्रकाश मैं आहे ही जीवन के मार्ग के जाने वाली ज्योति आणि हूँ जो कोणी माझ्या मागे येईल और जो कोई मेरे पीछे आणि आता तो है अंधारात चालणार वो नाही अंधेरे में नहीं आणि नरकाच्या चलेगा मार्गावर तो चालणार नाही और नरक के मार्ग पे वो नहीं आणि चलेगा अंधकाराच्या मार्गावर तो चालणार और नाही अंधकार के मार्ग पे वो नहीं चलेगा, तर तो जीवनाच्या प्रकाशामध्ये तो वो चालेल जीवन की ज्योति की ओर चलेगा आणि म्हणून त्या परमेश्वरला मी धन्यवाद और देईन इसलिए उस परमेश्वर को हम धन्यवाद की दें त्यानं आमच्यासाठी स्वर्गाचा मार्ग कि शोधलेला आहे उसने हमारे लिए स्वर्ग के मार्ग को ढूंढा है। ला 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 थैंक यू जीसस, ला 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 हालेलुया ला 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 हालेलुया, ला 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 धन्यवाद हो ईश्वर। नाकारिले यस मास्टर, या जगाने स्वीकारिले प्रभूने मला त्याचे लेकरू म्हणून मला स्वीकारिले प्रभूने मला उपकार तुझे कसे विसरू मी उपकार तुझे कसे विसरू मी उपकार तुझे कसे विसरू आम्ही उपकार तुझे कसे विसरू थैंक यू जीसस, हालेलुया ला 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 हालेलुया। प्रभु तुझे उपकार हमें विसरू शकत नहीं, तेरे उपकारों को हम नहीं भूल सकते जो तूने हम पर किया। तूने हमसे ऐसा प्रेम किया कि जब हम पापी थे तभी तू हमारे लिए मारा गया। थैंक यू जीसस, थैंक यू लॉर्ड, हालेलुया। प्रभु हम तुझे धन्यवाद देते हैं, तेरी महिमा करते हैं, यीशु के नाम से विनती करते हैं, सुन और ग्रहण कर, आमीन। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। सो प्रभु येशूच्या नावाला धन्यवाद सो असो परमेश्वर के नाम को धन्यवाद हो आणि खरोखर तो महान आहे और सचमुच में वो महान है। आणि ज्यावेळेस आराधनेमध्ये मी त्याला पाहतो और जब मैं आराधना में उसको देखता हूँ आणि मग मी त्याची प्रशंसा करण्यासाठी थांबू शकत और नाही फिर मैं उसकी प्रशंसा करने के लिए नहीं रुक सकता आणि मग मी त्याच्या उपकाराचं जाणीव करण्यासाठी थांबू और शकत नाही उसके उपकारों के महसूस होकर फिर मैं उस नहीं रुक सकता। आणि जसा दावीद म्हणतो और जैसा दाऊद कहता है, परमेश्वराने माझ्यावर अगणित उपकार केलेले आहेत परमेश्वर ने मेरे ऊपर मैं माप नहीं सकता ऐसे उपकारों को किया है आणि तशाच प्रकारचे उपकार और उसी प्रकार के उपकार त्याने तुमच्यावर आणि माझ्यावर केलेले आहेत उसने आप पर और मुझ पर किए आणि हैं। जर तुम्ही भूतकाळामध्ये जा और यदि आप भूतकाल में जाओ आणि जर तुम्ही आठवण करायला और लागा यदि आप याद करो आणि मग ते तुम्हाला मोजता येणार तो नाही फिर
आप वो माप नहीं आणि सकते, मग ते तुम्ही गिनती करू शकत और नाही. वो फिर आप नाप नहीं आणि सकते, मग ते तुम्ही मोजू शकत और नाही. वो फिर आप नाप नहीं सकते. हालेलुया. हालेलुया. आणि परमेश्वरनं आमच्यावर एवढे उपकार केले. और परमेश्वर ने हम पर इतने उपकार किए. आणि मी प्रत्येक गोष्टीला स्थान देतो. मैं हर एक बात को स्थान देता आणि हूँ. होय, परमेश्वराचं वचन हे अनंत काळचं जीवन आहे. और हाँ, परमेश्वर का वचन ये अनंत काल का आणि जीवन है, प्रार्थना ही आम्ही केली और पाहिजे. प्रार्थना ये हम करनी चाहिए, आणि परमेश्वराच्या नावाला आम्ही जाणून घेतलं और पाहिजे. परमेश्वर के नाम को हम जानना पण चाहिए. या सर्वापेक्षा माझ्या लाईफ मध्ये मी एक खूप महत्वाच्या गोष्टीला स्थान इस देतो. सबसे ज्यादा मैं बहुत महत्वपूर्ण स्थान अपने जीवन में देता आणि हूँ, ते महत्वाचं स्थान और वो आहे महत्व का स्थान की है मी माझ्या देवाचे उपकार आठवतो. मैं मेरे परमेश्वर के उपकारों को याद आणि करता ते हूँ, अगणित आहे. और वो नाप नहीं सकते, आणि ते अगणित और आहे. उसको नाप नहीं आणि सकते, त्याचे उपकार मनुष्याच्या उपकारापेक्षा पण वेगळे और आहेत. उसके उपकार मनुष्य के उपकारों से ज्यादा आणि है. मनुष्य उपकार करून काही दिवसानंतर तो बोलून दाखवतो. और मनुष्य हमारे ऊपर उपकार करके वो कुछ दिनों के बाद बोलकर दिखाता आणि है. मनुष्य उपकार करून तो आमच्याकडून अपेक्षा करायचा प्रयत्न करतो. मनुष्य उपकार हम पर उपकार करके वो हमारी ओर से आस लगाता है, पण माझा देव असा नाही आहे. लेकिन मेरा परमेश्वर ऐसा आणि नहीं, माझा परमेश्वर असा नाही मेरा आहे. परमेश्वर ऐसा नहीं. आणि जर भूतकाळापासून आतापर्यंत आम्ही पाहिलं जब भूतकाल से लेकर अब तक हम देखें, तर त्यानं जे आमच्यावर केलेलं अगणित उपकार आहेत, उसने जो हम पर किए हुए जो उपकार, जिस उपकारों को हम मोज नहीं सकते, इतने उपकार हम पर है, आणि मग त्याच्यासाठी त्यानं कधीच आमच्याकडे अपेक्षा और केली नाही. उसके लिए कभी भी उसने हम पे हमारे और आस नहीं आणि रखी, त्यानं आमच्यासाठी वधस्तंभावर आपलं रक्त सांडलेलं आहे. और उसने हमारे लिए क्रूस पर अपने लहू को बहाया, अशासाठी आमची पाप क्षमा व्हावी. इसलिए कि हमारे पापों की क्षमा हो. आणि होय, आमच्या पापांची क्षमा आम्ही प्राप्त करून घेतलेली हाँ, आहे. हमने हमारे पापों की क्षमा प्राप्त कर ली है. पण किती वेळेस तरी आम्ही देवाच्या विरुद्ध चुकतो. कितने बार तो हम परमेश्वर के विरुद्ध गलतियां करते हैं, पण तो कधीच असं म्हणत नाही लेकिन वो कभी भी ऐसा नहीं की मी कहता, तुझ्यासाठी रक्त सांडलं. मैंने तेरे लिए लहू बहाया, आणि मग तू असं का फिर बोलला? तू ऐसा क्यों करता है? कारण तो जर असं बोलला लेकिन जब वो ऐसा बोलेगा, तर तो मनुष्य सारखाच होऊन जाईल. वो भी मनुष्य के समान हो आणि जाएगा, मग तो मनुष्य सारखा आमच्याकडे अपेक्षा करायला और वो लागेल. मनुष्य के समान हमारी और आस नहीं रखता, आणि मग त्यानं सर्व काही करून देखील और उसने सब कुछ करके भी आणि तो आमच्याकडून कधीच अपेक्षा करत वो नाही. हमारी ओर से कभी भी अपेक्षा आस नहीं करता, आणि ते पण त्याचे उपकार आहे. वो भी उसके उपकार है. आणि तो कधीच आम्हाला असं जाणीव करून देत नाही की मी तुझ्यासाठी काहीतरी केलेलं आहे. वो कभी भी हमें महसूस नहीं दिलाता कि मैंने तेरे लिए कुछ तो किया है, आणि मग ते पण एक उपकार आहे. और वो भी एक उपकार है. आणि जसं मोजत जाईन, जैसे हम गिनती नापते करते जाएंगे, आणि जसं आम्ही गिनती करत जाईन, जैसे हम गिनती करते जसं आम्ही जाएंगे, मोजत जाईन, जैसे हम नापते आणि जाएंगे, मग त्याच्या उपकाराचं हे भार अधिकच होत जाईल. और इस उपकार का भार, उपकार का बोझ बहुत ही होता आणि जाएगा, मग ते मनुष्याला फेडणं अशक्य आहे. और फिर वो मनुष्य उपकार नहीं चुका सकता. आणि मला माहिती आहे, और मुझे पता है मी माझ्या देवाचे उपकार फेडू शकत मैं नाही. मेरे परमेश्वर के उपकारों को चुका नहीं सकता, पण केवळ मी एक काम करू शकतो. लेकिन मैं एक काम कर सकता आणि हूँ, मग मी त्याच्या उपकाराची आठवण करू और उसके उपकारों को मैं याद कर शकतो. आणि सकता मग त्या हूँ. उपकाराच्या उस उपकारों को याद करके मैं इतना ही कह सकता हूँ, मी त्या उपकाराचं आठवण करून एवढंच म्हणू शकतो, उन उपकारों को याद करके मैं इतना ही कह सकता की हूँ, देवा मी तुझ्या उपकाराला फेडू शकत हे नाही. परमेश्वर, मैं तेरे उपकारों को चुका नहीं सकता, पण तू जे माझ्यावर केलंस, लेकिन तूने जो उपकार मुझ पर किए, आणि म्हणून मी त्यासाठी तुझे आभारी आहे. और इसलिए मैं उसके तेरा धन्यवाद देता आणि हूँ. खूप दुःख वाटतं, और बहुत दुख लगता है, आणि खूप दुःख वाटतं और बहुत दुख लगता है ज्यावेळेस विश्वासणारे लोक, जब विश्वासी लोग, ज्यांचं तारण झालेलं जिनका आहे, उद्धार हुआ है, ज्याने येशूच्या जिवंतपणाचा अनुभव घेतलेला जिन्होंने आहे, जिन्होंने यीशु के जीवितपन को महसूस किया है, आणि तरी देखील ते परमेश्वराचे उपकार मानत फिर नाही, भी वो परमेश्वर के उपकार को नहीं आणि मानते, तरी देखील ते देवाचे आभार मानत फिर नाही. भी वो परमेश्वर को धन्यवाद नहीं आणि आज देते. ईश्वर चरणी आम्ही हीच प्रार्थना करू और आज परमेश्वर के चरणों में हम यही प्रार्थना की प्रभु करेंगे, प्रत्येक व्यक्ती हा तुझे आभार मानणारा हर बनो, एक व्यक्ति तेरा धन्यवाद करने आणि वाला बन प्रत्येक जाए, व्यक्ती तुझी स्तुती करणारा बनो, हर एक व्यक्ति तेरी स्तुति करने वाला बन आणि जाए, जर प्रत्येक व्यक्ती हा तुझी आराधना करायला लागला, और हर एक व्यक्ति तेरी आराधना करने लगे, आणि मग या जगावर कधी संकट येणार तो इस नाही, संसार पे कभी भी संकट नहीं आणि कधी आएंगे, मनुष्याला आजाराच्या सामोरे जावं कभी लागणार. मनुष्य बीमारी के सामने नहीं जाएगा. आणि म्हणून आज सकाळी मी त्याच्या उपकाराविषयी बोलत और आहे, इसीलिए आज सवेरे में उसके उपकारों के विषय में बोल रहा हूँ, आणि मी ह्याच्यावर अजून 1-1.5 तास बोलू शकतो, और एक डेढ़ घंटा में इसके ऊपर बोल सकता पण हूँ, आपला विषय तो नाही आहे. लेकिन हमारा विषय वो नहीं आणि है. कदाचित देवाची इच्छा असेल तर कदाचित परमेश्वर की इच्छा हो तो आणि मग आपण त्याच्या उपकाराविषयी शिकू फिर हम शकतो. उसके उपकारों के ऊपर सीखेंगे. आणि आज सकाळी मी तर असं म्हणतो, और आज सवेरे में तो ऐसा कहता हूँ, आणि काय शिकणार त्याच्या उपकारावर, क्या सीखेंगे उसके उपकारों के कारण बारे त्याच्या में. उपकार शिकण्यासारखं काही नाही आहे, इसके उपकारों को सीखने के बारे में कुछ भी नहीं है, कारण त्याचे उपकार अगणित आहेत. क्योंकि
उपकार को नाप नहीं सकते। आणि मी तर म्हणतो की त्याच्या उपकाराविषयी कधीच कोणी शिकू नये, और मैं तो कहता हूँ उसके उपकारों के बारे में कोई कभी भी ना सीखे, कारण ते शिकण्यासाठी नाही आहे, क्योंकि वो सीखने के लिए आणि नहीं ते है, महसूस वो करण्यासाठी आहे, महसूस करने के लिए आणि है, ती आठवण वो करण्यासाठी याद आहे, करने के लिए आणि है, ते जाणीव और वो करण्यासाठी आहे. महसूस करने के लिए या है। आपण डोळे बंद आइए करूया, हम अपनी आंखें बंद करें, प्रार्थना करूया प्रार्थना करेंगे देवाच्या वचनासाठी. परमेश्वर के वचन के पवित्र लिए। आत्मा, पवित्र आत्मा, आज सकाळी आम्ही आज तुझ्या सवेरे हातात हम तुझे धन्यवाद आणि देते आम्ही इच्छा करत हैं। हम आहोत इच्छा करते हैं आम्ही तुझ्याकडून ऐकावं, हम तेरी ओर से सुने, आमच्याशी बोल प्रभू, हमारे साथ बोल, येशूच्या नावात, यीशु के नाम से आमेन. आमेन। हालेलुया. हालेलुया। आम्ही एक वचनाकडे जाऊया हम एक वचन की ओर बढ़ेंगे आणि आम्ही ते वचन काढूया. और उस वचन को हम निकालेंगे। ते वचन आहे वो वचन है यशाचं पुस्तक, यशाया की किताब, यशाचं पुस्तक यशाया की किताब आणि याचा 54 और इसका 54 अध्याय। आणि खूप दिवस झालं मला ह्याच्यावर बोलायचं होतं. और बहुत दिन हो गए मुझे इसके ऊपर बोलना था, आणि पवित्र आत्म्यानं ती कधी वेळ येऊ दिली और नाही. पवित्र आत्मा ने वो समय कभी मेरे समय नहीं लाया। आणि आज आणि काल गेले 2 दिवस झालं बीते 2 दिन के पूर्व आणि पवित्र आत्मा ह्या वचनावर मला बोझ देत आहे पवित्र आत्मा इस वचन के ऊपर मुझे बोझ दे रहा है, आणि तो या वचनावर मला बोलण्यासाठी प्रोत्साहन देत. और इस वचन के ऊपर मैं बोल सकूं इसलिए वो मुझे प्रोत्साहित कर रहा है। आणि आज सकाळी और आज सवेरे या वचनाला समजून घेण्याचा प्रयत्न करा, इस वचन को समझने का प्रयास कारण करो, या वचनाच्या द्वारे क्योंकि इस वचन के द्वारे आम्ही काहीतरी समजून घेण्याचा हम प्रयत्न, कुछ तो भी समझ लेने का प्रयास करेंगे। आणि खरोखर हे वचन अद्भुत आहे, और सचमुच ये वचन अद्भुत है, आणि हे वचन धीराचं वचन आहे. और ये वचन हमें धीर देता हे है, वचन आम्हाला आधार देणारं और वचन ये आहे, वचन हमें एक आधार देता है, आणि हे वचन आम्हाला परत एकदा संधी देणारं और वचन ये आहे. वचन हमें फिर से एक बार मौका देता है। हालेलुया. हालेलुया। यशाचं पुस्तक यशाया की किताब, याचा 54 इसका 54 अध्याय आणि 7 वचन आम्ही और वाचू. 7 वचन हम पढ़ेंगे। आणि तिथं असं लिहिलेलं आहे, वहाँ ऐसा लिखा है, मी तुला केवळ मैंने तुझे केवल क्षणभर क्षण भर सोडले आहे, छोड़ दिया था, परंतु लेकिन मोठ्या दयानी बड़ी दया करके मी तुला मैं तुझे एकवटून घेईन. फिर तुझे रख लूंगा। हालेलुया. हालेलुया। यशाचं पुस्तक यशाया की किताब 54 अध्याय 54 अध्याय आणि 7 वचनामध्ये असं और लिहिलंय, 7 वचन में ऐसा लिखा है, आणि मी तुला काही वेळासाठी सोडलं, और मैंने तुझे कुछ क्षण के लिए छोड़ दिया था, आणि मी तुला काही क्षणासाठी और सोडलं, मैंने तुझे कुछ क्षण के लिए छोड़ दिया था, आणि मी तुला काही अंतरासाठी सोडलं होतं, और मैंने तुझे कुछ अंतर के लिए छोड़ दिया था, आणि बघ और देख मी परत एकदा तुला जवळ घेत आहे. और मैं फिर से एक बार तुझे रख लेता हूँ। आज सकाळी माझा प्रश्न आहे, आज सवेरे मेरा प्रश्न है, आणि काय परमेश्वर आम्हाला सोडू शकतो क्या का? परमेश्वर हमें छोड़ सकता है? आणि काय परमेश्वर आम्हाला विसरू शकतो क्या का? परमेश्वर हमें भूल सकता है? आणि बायबल आम्हाला असं और सांगतो, बाइबल हमें ऐसा बताती है, जन्म देणारे आईला विसर पडेल, जन्म देने वाली माँ भूल सकती आणि है, मी तुला कधी विसरणार लेकिन नाही, मैं तुझे कभी न भूलूंगा, आणि मी तुला कधी सोडणार नाही, मैं तुझे कभी न छोड़ूंगा, आणि मी तुला कधी सोडणार नाही. और मैं तुझे कभी न छोड़ूंगा। हे वचन बायबल मध्ये अनेक वेळेस उल्लेखले आहे, ये वचन बाइबल में बहुत बार लिखा गया आणि है, पुष्कळ वेळेस ते बायबल मध्ये लिहिलेलं और आहे. बहुत से बार वो बाइबल में लिखा आणि गया का ते है। वारंवार लिहिलेलं आहे? क्यों वो बार बार लिखा गया है? कारण देवाला आम्हाला जाणीव करून क्योंकि द्यायची आहे परमेश्वर को हमको महसूस करके दिलाना की है, मी तुम्हाला कधी सोडणार नाही. मैं आपको कभी न छोड़ूंगा। पण थोडस आम्ही यशाचं पुस्तक 54:7 मध्ये, लेकिन थोड़ा हम यशाया की किताब 54वां अध्याय 7 वचन आणि में थोडस तिथं आम्ही चेंजेस बघत आहे, थोड़ा सा हम वहाँ पे बदल देखते आणि हैं। परमेश्वर तिथं असं म्हणत आहे, वहाँ पे परमेश्वर ऐसा कहता है, आणि काही वेळासाठी मी तुला सोडलं कुछ होतं, समय के लिए मैंने तुझे छोड़ दिया था, आणि बघ तुला मी परत एकवट करत आहे. और फिर से मैंने तुझे एक कर लिया है। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। होय, हाँ, परमेश्वर आम्हाला सोडतो, परमेश्वर हमें छोड़ता है, परमेश्वर आम्हाला सोडून देतो, परमेश्वर हमें छोड़ देता है, पण त्याचं सोडणं कशासाठी आहे? लेकिन उसका छोड़ना किस लिए है? आणि त्याचं सोडणं अशासाठी आहे उसका छोड़ना इसलिए है, की अधिक जवळ घेण्यासाठी. और पास लेने के लिए। हालेलुया. हालेलुया। आणि परमेश्वराच्या दुराव्यामध्ये पण, परमेश्वर जो हमें छोड़ता है, आणि देवाच्या दुराव्यामध्ये पण, उसके दूरी में आणि अधिक जवळीकता आहे. बहुत ही नजदीकती हालेलुया. हालेलुया। आणि त्याच्या सोडण्यामध्ये पण, उसके छोड़ने में भी आणि जवळीकता आहे. नजदीकता है, आणि म्हणून त्याचं वचन असं सांगतं, इसलिए उसका वचन ऐसा कहता है, मी तुला काही क्षण सोडलं होतं, मैंने तुझे कुछ क्षण के लिए छोड़ा आणि था, परत एकदा मोठ्या
मोठ्या करुणेनं और फिर से एक बार बड़ी दया से, आणि मोठ्या करुणेनं बड़ी दया से, आणि देवाची जी दया आहे और परमेश्वर की जो दया है, आणि ती दया मोठी कधी होते जब वो दया बड़ी कब होती है, आणि देवाची जी दया आहे परमेश्वर की जो दया है आणि ती दया भरपूर कधी होते वो ज्यादा कब होती है, आणि तेव्हाच ती जास्त होते तभी वो ज्यादा होती है ज्यावेळेस काही क्षणासाठी तो आम्हाला सोड जब कुछ क्षण के लिए वो हमें छोड़ता है, आणि त्याच्या सोडण्यामध्ये पण और उसके छोड़ने में भी भरपुरी आहे भरपूरी है, आणि त्याच्या सोडण्यामध्ये पण और उसके छोड़ने में भी अधिक जवळीकता आहे वो और नजदीकी है। आणि पुष्कळ वेळेस और बहुत समय आम्ही अनेक वेळेस हम अनेक बार आम्ही रूढी परंपरेमध्ये कधी अडकतो हम समजत नाही रूढ़ी और परंपरा में कब फंस जाते हैं हमें समझ आणि में ती नहीं रूढी आता। परंपरा कशी तयार होते और वो रूढ़ी परंपराएं कैसी तैयार होती है, आणि सुरुवातीला शुरुआत के समय त्याच्या प्रेमाच्या खातीर आम्ही प्रार्थनेला बसतो उसके प्यार के खातिर हम प्रेयर के प्रार्थना में बैठते आणि हैं, त्या प्रार्थनेमध्ये आम्ही त्याच्या प्रेमाची महसूसी करतो और उस प्रार्थना में हम उसके प्यार को महसूस करते आणि हैं, त्या प्रार्थनेमध्ये आम्ही देवाच्या उपस्थितीला महसूस करतो और उस प्रार्थना में हम परमेश्वर की उपस्थिति को महसूस आणि करते त्याच्या हैं, सानिध्यामध्ये आम्ही त्याच्या जवळीक त्याला महसूस करतो और उसके सानिध्य में हम परमेश्वर की नजदीकी को महसूस आणि करते मग ते हैं, आम्हाला अधिक चांगलं वाटायला लागतं और फिर वो हमें बहुत अच्छा लगने लगता आणि है, मग त्याच्यामध्ये आम्हाला अधिक आनंद प्राप्त होतो और उसमें हमें बहुत आनंद प्राप्त होता है। परत दुसऱ्या दिवशी फिर से दूसरे दिन आम्ही तशाच प्रकारे प्रार्थनेला उसी बसतो प्रकार से हम प्रार्थना में बैठते आणि हैं, परत काही दिवसानंतर कुछ दिनों के बाद आम्ही तशाच प्रकारे एक आवेशानं सेवा करायला लागतो उसी प्रकार हम आवेश लेकर सेवकाई करने मग लगते काही हैं। दिवसानंतर फिर कुछ दिनों के आम्ही बाद त्याच्या उपस्थितीमध्ये उपवास करायला होतो उसकी उपस्थिति में उपवास करने आणि लगते ते हैं, करत 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 और वो करते करते आणि करते उपवास कंटिन्यू सुरू होतो उपवास निरंतर चालू होते आणि हैं, प्रार्थना निरंतर सुरू और होते प्रार्थना निरंतर चालू होती आणि है, आराधना निरंतर सुरू और होते आराधना निरंतर चालू होती आणि है, पहाटेची प्रार्थना निरंतर सुरू और होते सवेरे की प्रार्थना निरंतर चालू होती आणि है, सर्व काही तसंच सुरू असतं और सब कुछ वैसा ही शुरू रहता है, आणि सर्व काही तसंच चालू असतं और सब कुछ वैसा ही चालू रहता आणि है, प्रार्थना सुरू असते प्रार्थना चालू रहती, उपस्थिती कमी होत जाते उपस्थिति कम होती है, उपवास सुरू असतात उपवास शुरू रहता, सानिध्य कमी होत जातं उपस्थिति कम होती है, मिनिस्ट्री सुरू असते सेवकाई शुरू रहती है, आत्म्याचा अंश कमी होत जातो आत्मा का भाग कम हो जाता आणि है, काही दिवसानंतर और कुछ दिनों के बाद सर्व काही तसंच सुरू असतं सब कुछ वैसा ही शुरू रहता पण है, त्याच्यातून लेकिन उसमें ते से देवाचा कळवळा परमेश्वर की दया, ते परमेश्वराची उपस्थिती परमेश्वर की ते उपस्थिति, देवाचं भय परमेश्वर का ते भय, देवाचा अनुग्रह परमेश्वर का अनुग्रह आणि आम्हाला कळत नाही हमको समझ में नहीं आणि आता, मग त्याच्यातून तो वेगळा व्हायला लागतो. और हम उससे अलग हो जाते आणि हैं, आम्ही त्याच रूट मध्ये चालू और असतो हम उसी रूट में चलते आणि हैं, पहाटेची प्रार्थना सवेरे की प्रार्थना, उपवासाची प्रार्थना उपवास की प्रार्थना, सेवकाई सेवकाई, संगती संगति, आणि आराधना और आराधना आणि करना, परमेश्वरला देत राहणं और परमेश्वर को देना, आणि हे सतत चालू और ये असतं निरंतर चालू रहता आणि हे है, चालू असताना और ये चालू रहते आणि हुए, जो त्याच्यातला अंश आहे और जो उसमें का भाग आणि है, त्याच्या उपस्थितीचा जो गाभा आहे और उसकी उपस्थिति का जो नजदीकीपन है, आणि जो त्याच्या सेवेच्या समर्पणाचा जो अंश आहे और सेवकाई के समर्पण का जो अंश है, आणि हळूहळू तो वेगळा व्हायला धीरे धीरे वो अलग हो जाता आणि है, आम्ही त्या कामामध्ये कंटिन्यू सुरू असतो और हम उस काम में कंटिन्यू निरंतर निरंतर वो काम चालू आणि करते आम्हाला हैं, काही दिवस असं वाटतं और हमें कुछ दिन ऐसा लगता आणि है, मी एका रूट मध्ये और चाललेलो मैं आहे एक मार्ग पे चल रहा आणि हूँ, जे मी अगोदर करत होतो जो मैं पहले करता था आणि मग ते मी आता पण करत वो आहे अभी भी कर रहा हूँ, आणि मग असं काही दिवस सुरू होतं और ऐसा कुछ दिन शुरू रहता है, आणि एक ती रूढी परंपरा होऊन और जाते एक वो रूढ़ी और परंपरा हो आणि जाती है, सेवा एक रूढी परंपरा सेवा रूढ़ी परंपरा हो जाती है, प्रार्थना रूढी परंपरा प्रार्थना रूढ़ी परंपरा हो जाती है, आराधना रूढी परंपरा आराधना रूढ़ी परंपरा हो जाती है, परमेश्वरचा भाग रूढी परंपरा परमेश्वर का भाग, परमेश्वर का हिस्सा रूढ़ी परंपरा आणि हो जाती उपवास है, रूढी परंपरा और उपवास रूढ़ी परंपरा हो जाती आणि ते है, करत राहतो और वो करते रहते पण हैं, ज्याच्यासाठी ते करायचं आहे जिसके लिए वो करना है, आणि त्याचा अंश त्याच्यातून बाजूला होतो उसका अंश उसमें उसके जीवन से दूर हो आणि जाता मग है, ते आम्हाला समजत नाही और फिर वो हमें समझ में नहीं आता, आणि मग देवच एक दिवस म्हणतो और प्रभु ही एक दिन कहता है, आणि मग हा रूढी परंपरामध्ये अडकलेला और ये रूढ़ी परंपरा में फंस गया, आणि मग आता ह्याला समजना और फिर इसको समझ में नहीं आ रहा, आणि तो सगळं काय करत आहे और वो सब कुछ कर रहा, पण तो ज्याच्यासाठी करत आहे लेकिन वो जिसके लिए कर रहा, आणि त्याचा अंश आता त्याच्यामध्ये उसका नाही हिस्सा उसका भाग उसमें मग नहीं काही है, दिवसानंतर लेकिन कुछ दिनों के आणि बाद मग परमेश्वर तुमच्यापासून थोडासा वेगळा होतो परमेश्वर आपकी ओर से थोड़ा सा दूर जाता आणि है, थोडासा दुष्काळ तो तुमच्या लाईफ मध्ये टाक थोड़ा दुष्ट आत्मा आपके जीवन में दुष्टात्मा नाही दुष्काळ
दुष्काळ थोड़ा सा अकाल आपके जीवन में डाल देता हा है, थोडासा त्रास तर तुमच्या जीवनात टाक. थोड़ी सी तकलीफ आपके जीवन में डाल आणि देता मी तर है। म्हणतो तो टाकत नाही. मैं तो कहता वो डालता आणि नहीं, त्याच्या उपस्थितीपासून लांब झाल्यानंतर उसकी उपस्थिति से दूर होने के कारण आणि मग ते सगळं आमच्या जीवनामध्ये यायला लागलं. और वो सब कुछ हमारे जीवन में आने के लिए चालू आणि तो होता है। सगळा त्रास आमच्या वो जीवनात यायला सारी लागला. तकलीफ हमारे जीवन में आती है, कशासाठी? किस लिए? की आम्हाला जाणीव व्हायला कि पाहिजे हमें महसूस होना की चाहिए, ज्याच्यासाठी हे सगळं काय करत होतो जिसके लिए मैं ये सब कुछ कर रहा था, आणि त्याच्यापासून मी काही अंतर लांब गेलेलो आहे. उसके और से कुछ अंतर में दूर गया हूँ। आणि ह्याची जाणीव करण्यासाठी और इसका महसूस होने के आणि लिए जो परमेश्वर आमच्यावर चालत होता जो परमेश्वर हमारे साथ चल रहा आणि था, जो परमेश्वर आमच्यामध्ये होता जो परमेश्वर हमारे भीतर था, आणि त्याच्या आकडी आणि काठी आम्हाला एक ढाल अशी होती और उसकी लाठी और काठी एक ढाल के समान थी, आणि मग त्याची उपस्थिती आम्हाला काही दिवसांतर महसूस व्हायची बंद. और उसकी उपस्थिति कुछ दिनों के बाद हमें महसूस होना बंद हो जाती आणि है, मग आम्ही एका आक्रोशामध्ये जातो और फिर हम एक आक्रोश करते आणि हैं मग आम्ही एका पश्चातापामध्ये और जातो. पश्चाताप की ओर जाते पण हैं। तेवढ्या कालावधीमध्ये लेकिन उस समय आणि में पुष्कळ काय आम्ही गमावलेला असतो. बहुत कुछ हम खोते हैं। आणि अनेक वेळेस आम्ही आमच्या वरिष्ठाला प्रश्न विचारतो बहुत से बार हम अपने बड़े लोगों को प्रश्न पूछते आणि हैं, पास्टर पास्टर आणि सर्व काही मी करत आहे सब कुछ मैं कर रहा हूँ, आणि फळ का नाही फल नहीं है, आणि सगळं काय मी देवासाठीच करत आहे, सब कुछ मैं परमेश्वर के लिए कर पण रहा तो हूँ, पूर्वीचा आनंद माझ्यात का नाही लेकिन पहले का आनंद मेरे अंदर क्यों नहीं? आणि सगळं काय मी पहिल्यासारखंच करत आहे, सब कुछ मैं पहले के समान कर रहा पण हूँ, पहिल्यासारखी उपस्थिती का नाही. लेकिन पहले के समान उपस्थिति क्यों आणि नहीं? आज सकाळी मला त्या लोकांना सांगायचं आज आहे सवेरे मैं उन लोगों को बताना चाहता आणि हूँ, तुम्ही ते करत 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 आप वो करते करते एका करते रूढी परंपरामध्ये एक अडकलेला रूढ़ी और परंपरा में फंस गए आणि हो, देवाच्या सेवकाची काळजी घेणं और परमेश्वर के दासों की सुधी लेना, आणि ती पण एक रूढी परंपरा बनून जाते. वो भी एक रूढ़ी परंपरा बन आणि जाती एक है। काळ होता लेकिन एक समय आणि था ज्या वेळेस देवाचा दास खरोखर समस्यामध्ये असायचा जब सचमुच परमेश्वर का दास समस्या में रहता आणि था, त्यावेळेस तुम्हाला पवित्र आत्म्याची जाणीव व्हायची तब पवित्र आत्मा आपको महसूस आणि दिलाता तेव्हा था, तुम्ही धावून यायचं. तब आप दौड़ के आते पण थे। आता प्रभूचा दास समस्यामध्ये असतो लेकिन अभी परमेश्वर के दास समस्या में आणि रहते तेव्हा हुए भी तुम्हाला महसूस होत नाही. तब भी आपको महसूस आणि नहीं ज्यावेळेस होता। प्रभूचा दासाला प्रभू अद्भुतरित्या सांभाळत असतो परमेश्वर के दास को प्रभु अद्भुत रीति से चलाता आणि तुम्ही है, असं म्हणता और आप ऐसा कहते आपण हो, तेव्हा करत होतो ना, हम पहले करते थे, आता आपण करूया, अभी भी करेंगे, पास्टरसाठी काहीतरी करूया. पास्टर के लिए कुछ तो भी आणि करेंगे। मग ज्यावेळेस तुम्ही त्या रूढी परंपरातून येता और जब आप उस रूढ़ी परंपराओं से आते आणि हो मग देवाच्या दासाला और फिर परमेश्वर के त्या दास को आत्म्याचा महसूसी जाणवत नाही उस आत्मा की महसूसी वो जान पाता है, आणि मग त्या व्यक्तीमध्ये त्याला पवित्र आत्म्याचा बोध जाणवत नाही. और उस व्यक्ति में पवित्र आत्मा का बोझ उसको नहीं जान पाता तुम्ही है। पहिलं करत आहात तेच आता पण करता, आप पहले करते थे वही अभी अभी कर पण रहे जे हो, पहिलं करत होता लेकिन पहले करते थे त्याच्यामध्ये उपस्थिती होती, वहाँ परमेश्वर की पवित्र आत्मा की उपस्थिति थी, तिथं बोध होता, वहाँ पे बोझ था, तिथं शोधणं होतं. वहाँ पे ढूंढना था, आता पण तेच चालू आहे अभी भी वही चालू है, आणि त्याच्यापेक्षा पण बेस्ट तुम्ही करता. उससे ज्यादा अच्छा चालू है, पण फरक काय आहे? लेकिन फर्क क्या इथं है? उपस्थिती नाही, वहाँ पे उपस्थिति इथं नहीं, आत्म्याचा बोज नाही, वहाँ पे आत्मा का बोझ इथं नहीं, फक्त तुम्हाला तुमची अस्तित्व राखून ठेवायचं आहे. यहाँ पे केवल आपका अस्तित्व आपको रखना है, आणि इथं फक्त तुम्हाला तुमची पोझिशन राखायची आहे. आपको यहाँ पे आपकी केवल स्थिति रखनी है, पोजीशन रखनी आणि है, तुमच्या पोझिशनाच्या खातिर और अपने पोजीशन के आणि खातिर तुमच्या अस्तित्वपणाच्या और खातिर अपने अस्तित्व के खातिर, आणि मग ते तुम्ही करत राहता और आप वो करते रहते हो, आणि जो तुम्हाला चालवत और होता जो आपको चलाता आणि था तो तुम्हाला क्षण मात्र सोडून जातो. वो आपको क्षण भर के लिए छोड़ देता आणि है, जे तुम्ही पहिलं करत होता, जो आप पहले करते जे थे, तुम्ही आता करता, जो आप अभी आणि करते मग ती हो, एक रूढी परंपरा होत वो जाते. एक रूढ़ी परंपरा हो आणि जाती है, त्याच्यामध्ये आत्म्याचा अंश नाही वहाँ पे आत्मा का बोझ आणि नहीं, ते केल्यामुळं कुठेतरी मन जुळत नाही. और वो करने के बाद हमारे मन नहीं जुड़ते, का? क्यों? कारण त्यावेळेस क्योंकि उस समय उपस्थिती होती, उपस्थिती होती थी, आता अभी रूढी परंपरा. रूढ़ी परंपरा, आणि त्यावेळेस उस समय तुमची पोझिशन नव्हती, आपकी पोजीशन नहीं थी, आता अभी तुम्हाला तुमची पोझिशन अभी राखायची. आपको अपनी पोजीशन बचा के रखना है। परमेश्वराच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, देवाचं वचन हृदयात फसवून घ्या. परमेश्वर के वचन को हृदय में ठोस लो। आणि आज मला एका स्टोरीकडे जायचं होतं, और आज मुझे एक स्टोरी की ओर बढ़ना था, पण पवित्र आत्म्याच्या उपस्थितीमध्ये लेकिन पवित्र आत्मा की उपस्थिति मी में ह्याच्यामध्ये पुष्कळ काय बोलून मैं गेलेलो आहे. इसमें बहुत कुछ सिखा गया, आणि म्हणून बोल गया परमेश्वर हूँ। क्षण मात्र आम्हाला सोडतो. इसलिए परमेश्वर हमें क्षण मात्र छोड़ देता का है। आम्हाला सोडतो? क्यों हमें छोड़ता कारण है? तो आम्हाला जाचत असतो, क्योंकि वो हमें परखता जानता है, है, तो आम्हाला
हा तो आम्हाला परकायसाठी तो आम्हाला वो भेटतो. हमें परखने के लिए छोड़ता है। आणि बायबल मध्ये असं लिहिलेलं और आहे. बाइबल में ऐसा लिखा है। आणि बेथेल नावाचं एक नगर आहे. और बेथेल नाम का एक नगर है। आणि बेथेल नावाचं एक नगर और आहे. बेथेल नाम का एक नगर है। आणि बेथेल या नावाचा अर्थ, और बेथेल इस नाम का अर्थ, बेथेल या नावाचा अर्थ बेथेल इस नाम का अर्थ आणि भाकरीचं ठिकाण. रोटी की जगह। आणि बेथेल एक असं नगर होतं बेथेल एक ऐसा नगर था आणि तिथं कधीच भाकरी संपत नव्हती. वहाँ की रोटी कभी भी नहीं खत्म होती थी। बेथेल म्हणजे काय? बेथेल यानी क्या? आशीर्वादाच्या भरपुरीचं ठिकाण. आशीष के भरपूरी की जगह। आणि आज ते बेथेल आम्हाला कुठं पाहायला मिळतं? आज वो बेथेल हम कहाँ देखते हैं? आणि आज ते बेथेल म्हणजे परमेश्वराचं चर्च आहे. आज वो बेथेल यानी परमेश्वर की कलीसिया है। आणि आज ते बेथेल म्हणजे परमेश्वराची उपस्थिती आहे. आज वो बेथेल यानी परमेश्वर की उपस्थिति है। आणि जगामध्ये सगळीकडे कमतरता पडेल, संसार में बहुत जगह पे कमतरता हो पण जाएगी, बेथेल मध्ये कधीच भाकरीची कमतरता लेकिन पडणार नाही. बेथेल में कभी भी रोटी की कमतरता नहीं होगी। आणि कदाचित मेडिकल मध्ये काही आजारावर उपचार सापडणार नाहीत. कदाचित हम देखेंगे कि मेडिकल में कोई बीमारी की और उपचार नहीं मिलेंगे, पण बेथेल एक असा आहे, लेकिन बेथेल एक ऐसा है ज्यावेळेस तुम्ही तिथे येता जब वहाँ आप आते हो, आणि तुम्हाला कोणताही आजार असो आपको कोई भी बीमारी हो, आणि तुम्ही आपलं आरोग्य प्राप्त करून घेऊ आप शकता. अपनी चंगाई को प्राप्त करके लेंगे। का? क्यों? कारण बेथेल या नावाचा क्योंकि अर्थ बेथेल इस नाम का अर्थ भरपुरी, भरपूरी, आरोग्याची भरपुरी, अच्छा आरोग्य की चंगाई की भरपूरी, शांतीची भरपुरी, शांति की भरपूरी, आर्थिक बाजूची भरपुरी, पैसों की भरपूरी, आणि पती पत्नीच्या प्रेमाची भरपुरी, पति पत्नी के प्यार की भरपूरी, आणि पवित्रतेची भरपुरी, पवित्रता की भरपूरी, आत्मिक शांतीची भरपुरी. आत्मिक शांति भरपूरी। आणि ही जिथं आहे और ये जहाँ पे आणि है तिथं बेथेल म्हणलं जातं. उसे बेथेल कहा आणि जाता आज है। स्पिरिच्युअली बेथेल, और आज आत्मिक बेथेल, आणि आज स्पिरिच्युअली और बेथेल आज आत्मिक बेथेल एक मंडळी आहे, एक कलीसिया है, एक परमेश्वराच्या पवित्र लोकांचा खोळका आहे. एक परमेश्वर के लोगों का, पवित्र लोगों का जमाव है। आणि बायबल मध्ये असं लिहिलेलं और आहे. बाइबल में ऐसा लिखा है, एक दिवस असं झालं, एक दिन ऐसा हुआ, एक दिवस असं झालं, एक दिन ऐसा हुआ, बेथेल मध्ये दुष्काळ पडला. बेथेल में अकाल पड़ा। आणि हा एक इतिहास आहे. और ये एक इतिहास है। हे कसं शक्य आहे? ये कैसा हो सकता आणि है? जिथं भाकरीची भरपुरी आहे, जहाँ पे रोटी की भरपूरी आणि है, जिथं आरोग्याची भरपुरी जहाँ आहे, पे चंगाई की भरपूरी है, जिथं शांतीची भरपुरी जहाँ आहे, पे शांति की भरपूरी है, जिथं कृपेची भरपुरी आहे, जहाँ पे दया कृपा की भरपूरी आणि है, जिथं क्षमेची भरपुरी आहे, जहाँ पे क्षमा की भरपूरी है। बायबल आम्हाला सांगतो बाइबल हमें बताती तिथं या है सगळ्या गोष्टीचा दुष्काळ पडला. वहाँ इन सारी बातों का अकाल पड़ा। काही दिवस आरोग्य मिळेना, कुछ दिन चंगाई में नहीं आणि मिल रही, आराधनेला जाऊन पण ती स्पिरिच्युअली शांती नाही, आराधना जाकर भी फिर स्पिरिचुअली शांति नहीं। आणि परमेश्वराचा भाग देवाला देऊन पण काही वेळेस आजार फाटलाक सोडत नाही. परमेश्वर का हिस्सा देते हुए भी आजार हमारा पीछा नहीं छोड़ते, बीमारी आणि- हमारा पीछा नहीं छोड़ते, आणि काही दिवस आमचं डोकं चालायचं और बंद. फिर हमारा सिर चलने नहीं लगता। हे कसं शक्य आहे? ये कैसा हो सकता है? तिथं आरोग्य मिळालं म्हणून आम्ही तिथं जायला लागलो, वहाँ पे चंगाई मिल रही है इसलिए हम वहाँ जाते हैं, पण काही दिवसानंतर लेकिन कुछ दिनों के बाद आणि परत आजार आहे. फिर बीमारी है। मग का तिथं राहून आजार बरा होत नाही? क्यों वहाँ पे रहकर बीमारी चंगी नहीं होती? आणि आर्थिक बाबची समस्या सुटली म्हणून आम्ही चर्च मध्ये गेलो, पैसों की समस्या छूटी इसलिए हम कलीसिया में गए, आणि तिथं एक वेगळा आनंद होता. वहाँ पे एक अलग आनंद। काही दिवसानंतर कुछ दिनों के बाद तिथं जाऊन पण वहाँ जाकर भी कर्ज वाढायच लागलं. हमारा कर्जा बढ़ रहा। हे कसं शक्य आहे? ये कैसे हो सकता बेथेल है? मध्ये कधी आशीर्वादाची कमतरता पडलेली नाही. बेथेल में कभी भी आशीष की कमतरता नहीं पड़ी। आणि बेथेल म्हणजे काय? बेथेल यानी क्या? आशीर्वादाच्या भाकरीची भरपुरी. आशीष के रोटी की भरपूरी। पण बायबल आम्हाला सांगतो लेकिन बाइबल हमें ऐसा बताती है, काही दिवसासाठी कुछ दिनों के लिए परमेश्वराने बेथेलला सोडून दिलं, परमेश्वर ने बेथेल को छोड़ दिया, आणि बेथेलला देवानं लांब करून और बेथेल को परमेश्वर ने दूर कर दिया। पण कसं? कैसे? क्षण मात्र. क्षण भर के लिए। येशया नबी की किताब, एशिया की किताब, येशया नबी की किताब, यशा नबी की हा किताब, येशयाचं पुस्तक, यशा नबी की किताब आणि तिथं असं 54 अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. 54 अध्याय में ऐसा लिखा आणि है, 7 वचनामध्ये असं और लिहिलेलं 7 आहे, वचन में ऐसा लिखा क्षण है, मात्र मी तुला सोडलेला आहे, क्षण भर के लिए मैंने तुझे आणि छोड़ मोठ्या दिया करुणेने है, मी तुला परत और एकवट फिर करीन. बड़ी दया से मैंने तुझे रख लिया
आणि बायबल आम्हाला और सांगतो बाइबल हमें ऐसा बताती देवानं है बेथेलला सोडून दिलं परमेश्वर ने बेथेल को छोड़ आणि दिया जसं देवानं बेथेलला और सोडून जैसा दिलं परमेश्वर ने बेथेल को छोड़ दिया भाकरीचा दुष्काळ रोटी का अकाल हा आशीर्वादाचा दुष्काळ आशीष का अकाल फायनान्स दुष्काळ पैसों का अकाल आरोग्य दुष्काळ बीमारी का अकाल आता बेथेल कशी आहे अभी बेथेल कैसा है आता बेथेल मध्ये दुष्काळ आहे अभी बेथेल में अकाल ही आणि अकाल देवाच्या है लोकांनो परमेश्वर के त्या लोगों प्रत्येक चर्चला उस प्रत्येक चर्च को एक दिवस एक दिन दुष्काळातून जावं लागतं अकाल से जाना होगा दुष्काळातून जावं लागतं अकाल से जाना होगा हा क्यों कशासाठी इसलिए बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे. बाइबल में ऐसा लिखा आणि है काही क्षणासाठी कुछ क्षण के लिए परमेश्वरनं बेथेलला सोडून दिलं परमेश्वर ने बेथेल को छोड़ आणि त्या दिया बेथेल नगरामध्ये और उस बेथेल नगर में अबीमेलेक अबीमेलेक नाम का आणि त्याची पत्नी नामी और उसकी पत्नी नोमी आणि त्याला 2 मुलं होती और उसके 2 बच्चे हे 4 लोक राहत होते और ये 4 लोग रहते थे अबीमेलेकला समजलं अबीमेलेक को समझ में आया ज्या ठिकाणी मी राहतो जिस जगह पे मैं रहता हूँ त्या ठिकाणाला आशीर्वादाचं ठिकाण उस म्हणतात. जगह को आशीष की जगह कहते त्या हैं ठिकाणाला भाकरीचं ठिकाण म्हणतात उस जगह को रोटी की जगह कहते आणि हैं त्या ठिकाणाला आरोग्याचं ठिकाण म्हणतात. और उस जगह को चंगाई की जगह कहते काय हैं घडलं क्या हुआ काय घडलं क्या हुआ त्याच नगरामध्ये उसी शहर में सगळ्या बाजूनं दुष्काळ सारी ओर से अकाल आता भाकर मिळत अभी नाही रोटी मिलती नहीं आता आरोग्य मिळत अभी नाही चंगाई मिलती नहीं आता फायनान्स वाढत अभी नाही पैसा पड़ता नहीं आता काही दिवस झालं पती पत्नीचे वाद मिटत नाही और कुछ दिन हो गए पति पत्नी का झगड़ा मिट नहीं रहा कुठे कहा बेथेल बेथेल में फेलोशिप मध्ये संगति में चर्च मध्ये चर्च में न्यू अगापे फेलोशिप मध्ये फेलोशिप में पास्टर पास्टर जसं सुरुवातीला मी यायचो कैसे शुरुआत के दिनों आणि में आते जसं थे अभिषेकाने आशीर्वाद आम्हाला मिळत होता अभिषेक और आशीष हमें मिलती थी आता असं का होत आहे अभी ऐसा क्यों हो रहा खर्च है वाढत आहे कर्जा बढ़ रहा आजार है वाढत आहे बीमारी बढ़ रही है समस्या वाढत आहे समस्याएं बढ़ रही आत्मिक है शांती जाणवत नाही आत्मिक शांति महसूस नहीं असं होती का? ऐसा क्यों याचं कारण एकच आहे इसका कारण है कि देवाने बेथेलला सोडलेला परमेश्वर ने बेथेल को छोड़ देवाने दिया बेथेलला सोडलेला परमेश्वर ने बेथेल को छोड़ आणि दिया असं घडलं. और ऐसा हुआ अबीमेलेक आणि त्याची बायको नामी अबीमेलेक और उसकी पत्नी नोमी रूथच्या पुस्तकात असं लिहिलेलं रूत की आहे किताब में ऐसा आणि लिखा आज है संध्याकाळ तुम्ही रूथ याचा पहिला अध्याय वाचू शकता और आज संध्याकाल के समय रूत इसका पहला अध्याय पढ़ सकते आणि हो रूथचं फक्त 4 अध्याय आहेत और रूत में फिर केवल 4 अध्याय आणि है ते 4 अध्यायानंतर पुस्तक संपून जातं और उस 4 अध्याय के बाद किताब खत्म आणि आज होती है। संध्याकाळ तुम्ही ते वाचा और आज संध्याकाल के समय आप आजचा पढ़ो संदेश झाल्यानंतर आज का प्रचार होने के बाद आणि मग ते तुम्हाला पुस्तक चांगल्या प्रकारे फिर समजेल वो किताब आपको अच्छी रीति से आणि समझ में पहिल्या आएगी। अध्यायामध्ये असं लिहिलं पहले आहे. अध्याय में ऐसा लिखा आणि है बेथेल मध्ये दुष्काळ पडला बेथेल में अकाल पड़ा आणि दुष्काळ का पडला अकाल क्यों गिरा बेथेलचा परमेश्वर बेथेल का परमेश्वर चर्चचा परमेश्वर चर्च का परमेश्वर सहभागितेचा परमेश्वर संगति का परमेश्वर बेथेलला काही क्षण सोडलेला आहे बेथेल को कुछ क्षणों के लिए छोड़ दिया आणि जसं बेथेलला सोडलं जैसा बेथेल को छोड़ दिया अबीमेलेक आणि त्याची पत्नी नामी अबीमेलेक और उसकी पत्नी आणि नोमी त्याची 2 मुलं और उसके 2 बच्चे अहलोन आणि खिल्लोन अहलोन और खिल्लोन आणि ही 2 लेकरांना घेऊन और ये 2 बच्चों को लेकर अबीमेलेकानं काय केलं अबीमेलेक ने क्या किया बेथेल सोडून दिलं बेथेल को छोड़ दिया कारण त्याला असं वाटलं क्योंकि उसको ऐसा लगा इथं थांबण्यात काय अर्थ नाही वहाँ रुकने में कोई अर्थ आणि नहीं इथं काय आम्हाला काय आशीर्वाद और मिळेल. यहाँ पे हमें कोई आशीष नहीं आणि माझ्या चर्च मध्ये और मेरे चर्च में असे पुष्कळ अबीमेलेक आणि नामी आहेत ऐसे बहुत से अबीमेलेक और नामी है हा दुष्काळात गेले अकाल में गए काही दिवसानं परत आले कुछ दिनों के बाद वापस आणि आए। म्हणून ते अबीमेलेक आणि नामीला विचार और इस अबीमेलेक और नोमी को पूछो ते तुम्हाला सांगतील वो आपको कुछ बताएंगे दुष्काळ का पडतो अकाल क्यों गिरता आणि बायबल आम्हाला सांग और बाइबल हमें ऐसा बताती अबीमेलेक है। आणि नामी अबीमेलेक और नामी आणि अहलोन आणि खिल्लोन अहलोन और खिल्लोन 2 मुलांना घेऊन त्यांनी बेथेल सोडलं दोनों बच्चों को लेकर उन्होंने बेतेल छोड़ आज दिया। सकाळचा संदेश अलर्ट संदेश आहे आज सवेरे का संदेश प्रचार अलर्ट करने वाला प्रचार आणि है। आज सकाळचा संदेश आहे सावधानी करण्याचा संदेश आहे आज का प्रचार सावधान करने वाला प्रचार है। आणि मी तुम्हाला आज वचनातून प्रूफ करून दाखवू शकतो मैं आपको वचन से प्रूफ करके आणि दिखाता हूँ। चर्च मध्ये पण दुष्काळ पडतो चर्च में भी अकाल गिरता आणि है। चर्च मध्ये पण अनेक वेळेस आरोग्य मिळत नाही चर्च में भी बहुत समय चंगाई नहीं आणि मिलती। चर्च मध्ये अनेक वेळेस फायनान्स बाजू स्ट्रॉंग होत नाही चर्च में भी बहुत बार पैसों की बाजू मजबूत नहीं होती। का क्यों? काही क्षण कुछ क्षण परमेश्वर बेथेलला सोडून देतो परमेश्वर बेथेल को छोड़ आणि देता जसं है। अबीमेलेकला समजलं जैसे अबीमेलेक को समझ में बेथेलला आया परमेश्वरने सोडलेला आहे बेथेल को परमेश्वर ने छोड़ा अबीमेलेकनं आपल्या बायको नामी
अबीमेलेक ने अपनी पत्नी नाओमी अहरोन आणि महलोन और खिल्लोन खिल्लोन या दोन्ही मुलांना घेऊन तो निघून गेला और इन दोनों बच्चों को लेकर वो निकल गया आणि ज्यावेळेस तो दुसऱ्या देशात गेला और जब वो दूसरे देश में गया तिथं असं लिहिलेलं वहाँ पे लिखा है त्यानं का बेथेल सोडलं उसने क्यों बेथेल छोड़ा एकच कारण होतं एक ही कारण दुष्काळ अकाल पण त्या मूर्खाला हे माहित नव्हतं लेकिन उस मूर्ख को ये पता नहीं था दुष्काळा सांभाळण्यासाठी त्या बेथेल मध्ये पुष्कळसे रिलेटिव्ह होते अकाल में संभालने के लिए बहुत सारे रिश्तेदार उस बेथेल में थे आणि चर्च मध्ये दुष्काळ पडलेला आहे चर्च में दुष्काल है क्या डोंट वरी डरो मत आणि ह्या दुष्काळामध्ये इस अकाल में आणि मंडळी तुमच्यासाठी प्रार्थनेचा कवरिंग असेल कलीसिया आपके लिए प्रार्थना का सहयोग होंगी आणि बेथेल सोडणं म्हणजे काय सोडणं बेथेल छोड़ना यानी क्या आणि त्यानं छोड़ना आपली रिलेटिव्ह सोडली अपने रिश्तेदारों को छोड़ना आणि त्यानं आपली शेतीवाडी सोडली अपने खेत को आणि छोड़ना सर्वस्व सोडून सब कुछ छोड़ के तो दुसऱ्या देशात वो गेला दूसरे देश में गया तिथे गेल्यानंतर असं लिहिलेलं वहाँ पे जाने के बाद ऐसा लिखा है काही दिवस तिथं नामी कुछ राहिल्यानंतर दिन वहाँ नोमी रहने के बाद नंबर 1 पहली बात अहिमलेक मेलेला आहे उसका पति अबीमेलेक मर गया काही दिवसानंतर कुछ दिनों के बाद दोन्ही मुलं पण मेली 2 बच्चे भी मर गए पण ते मरण्या अगोदर लेकिन वो मरने से पहले नामीनं त्या दोघांचं लग्न करून दिलं नोमी ने उन दोनों बच्चों की शादी कर दी आणि आता ती और अभी वो तिची 2 सुना उसके 2 बहू आणि नामी और नामी ही 4 जण राहतात वो 4 लोग रहते हैं आणि अबिमेलेक मरून गेला अबीमेलेक मर गया काही दिवसानंतर कुछ दिनों के बाद कुछ दिनों के बाद अहरोन आणि खिल्लोन पण मरून गेले महलोन और खिल्लोन भी मर गए दोन्ही मुलं मेली दोनों बच्चे मर गए आता फक्त 3 स्त्रिया आहेत और अभी केवल 3 महिलाएं हैं कलेसिया मंडली आज सकाळी मी भविष्यवाणी करतो आज सवेरे में भविष्यवाणी करता हूँ कदाचित चर्च मध्ये दुष्काळ पडल्यानंतर चर्च में अकाल पड़ने के बाद आणि कदाचित तो वचनाचा दुष्काळ असेल वो वचन का दुष्काल होगा आणि कदाचित तो काही दिवस आजाराचा दुष्काळ आरोग्याचा दुष्काळ असेल वो चंगाई का अकाल होगा पण काही दिवसानं ठीक होईल लेकिन कुछ दिनों के बाद ठीक हो आणि जाएगा पंजावीस बेथेल सोडाल लेकिन जब बेथेल छोड़ोगे मृत्यूची आत्मा तुमच्या जीवनावर काम करेल मृत्यु की आत्मा आपके जीवन के ऊपर काम करेगी या ठिकाणी स्पष्ट लिहिलेलं आहे यहाँ पे स्पष्ट लिखा है ज्याने बेथेल सोडलं जिन्होंने बेथेल आणि छोड़ा मृत्यूची आत्मा त्यांच्या परिवाराला घेरलेली आहे मृत्यु की आत्मा उनके परिवारों को घेरा है आता नामी काय म्हणाली अभी नवमी क्या कहती है तिथं काही दिवस उपाशी राहिलो असतो वहाँ पे कुछ दिन भूखी रहती थी पण इथं काय झालं लेकिन यहाँ पे क्या हुआ इथं आल्यानंतर यहाँ पे आने के बाद आता असं काही हातातून निघून गेलं और ऐसा कुछ हाथ से निकल गया की ते परत कधीच मिळू शकत तो नाही फिर से वो नहीं मिल सकता कलेसिया चर्च बेथेल मध्ये बेथेल में भलं तुमचं काय हातातून गेलं असेल आपके हाथ से कुछ तो भी गया हो परमेश्वर 4 पटीनं ते परत करेल परमेश्वर चौगुना वो दे देगा पण जर बेथेल सोडून जाल लेकिन बेथेल को छोड़ के असं काय जाओगे, तुम्ही गमवा ऐसा कुछ तो भी तुमच्या आप लाईफ मध्ये तुम्ही ते कधीच प्राप्त करू आपके शकता जीवन में कभी भी आप प्राप्त नहीं कर आणि सकते मग नामी और फिर नवमी आता एकटी आहे अभी अकेली है 2 सुनांना घेऊन 2 बहुओं को लेके आणि तिथं असं लिहिलेलं आहे और वहाँ पे ऐसा लिखा नामीला है काही दिवसांना समजलं नामी के कुछ दिनों के बाद समझ में आया, परमेश्वराने बेथेलची परत भेट घेतली परमेश्वर ने बेथेल को परमेश्वर ने बेथेल को जान लिया आणि है मग नामीला समजलं और फिर नामी को समझ में देवानं आया, काही क्षणासाठी बेथेलला का सोडलं होतं परमेश्वर ने कुछ क्षण के लिए बेथेल को क्यों छोड़ा था अशासाठी इसीलिए जे त्याचे आहेत जो उसके है ते टिकून राहतात का वो बने रहे आणि जे त्याचे नाही और जो उसके नहीं ते निघून वो जातात चले जाए बघण्यासाठी देखने के लिए माझा देव मेरा परमेश्वर पारखणारा परमेश्वर परखने आहे वाला आणि परमेश्वर है। बायबल आम्हाला सांगतो और बाइबल में ऐसा त्याने बताती है अब्राहमाला उसने पारखलं अब्राहम को आणि परखा त्यानं अब्राहमाला उसने पारखलं अब्राहम को जो परखा परमेश्वर अब्राहमाला पारखू जो शकतो परमेश्वर अब्राहम को जांचता जो है परमेश्वर योबाला पारखू जो शकतो परमेश्वर योग को परखता जो है परमेश्वर येशू मसीहला पारखू जो शकतो परमेश्वर यीशु मसीह को तो परखता है परमेश्वर चर्चला पण पारखतो वो परमेश्वर कलीसिया को भी आणि परखता तो है का क्षण मात्र सोडतो और वो क्यों क्षण भर के लिए छोड़ता आणि है अशासाठी इसीलिए की तुम्ही ठसून राहायला तयार आहात आप बने रहने के लिए तैयार हो देवाच्या लोकांनो परमेश्वर के लोग बेथेल मध्ये दुष्काळ पडू शकतो बेथेल में अकाल गिर सकता पण है बेथेलचा देव यहोवा आहे लेकिन बेथेल का परमेश्वर यहोवा आणि है दुष्काळात पण तो बेथेलला सांभाळ काल में भी वो उसको चर्चचा संभालेगा परमेश्वर प्रभु येशू आहे कलीसिया का परमेश्वर प्रभु
वो यीशु आणि है। दुष्काळात तो चर्चला सांभाळल. अकाल में वो चर्च को संभालेगा। पण ही मूर्खता करू नका. लेकिन ये मूर्खता मत करो। काही क्षण आशीर्वाद मिळाला नाही, कुछ क्षण आशीष न मिलने काही वेळ आरोग्य मिळालं नाही, कुछ क्षण आरोग्य चंगाई न आणि मिली, काही वेळ आर्थिक बाजूची गरज पूर्ण होत नाही, कुछ क्षण पैसों की आवश्यकता पूरी नहीं हुई। आणि चर्चला सोडून मूर्खता करू नका. चर्च को छोड़ के मूर्खता मत आणि करो। बाहेर मृत्यू तुमची वाट बघत आहे, बाहर मृत्यु आपकी राह देख रही आणि है। बाहेर मृत्यू तुमची वाट बघत आहे. बाहर मृत्यु आपकी राह देख आणि रही है। अहमलेखला समजलं नाही, अभिमलेख को नहीं समझ में आया। अभिमलेखला समज आलं नाही. अभिमलेख को नहीं समझ में मी आया। बेथेल सोडत नाही आहे, मैंने बेतेल को नहीं छोड़ा। मी जीवन सोडून गेलेलो मैंने आहे, जीवन को छोड़ा है। कारण अभिमलेखावर मृत्यू आलेले आहे. क्योंकि अभिमलेख के ऊपर मृत्यु आई आणि दुष्काळा काही क्षणासाठी आहे. और अकाल एक कुछ क्षण के लिए है। परमेश्वर असं म्हणाला, परमेश्वर ने मी ऐसे कहा। बेथेलला काही क्षण सोडलेला आहे, मैंने बेतेल को कुछ क्षण पण छोड़ा है, मोठ्या करुणेनं एकवट करी. लेकिन बड़ी दया से मैंने फिर से उसे रख आणि लिया। मोठ्या करुणेनं मी बेथेलला एकवट बड़ी करी. दया से मैंने फिर से रख आणि लिया। देव चर्चला काही वेळासाठी सोडून जाईल, परमेश्वर चर्च को कुछ समय के लिए छोड़ेगा। अशासाठी इसीलिए की भुस्सा कोण आहे, भूसा कौन आणि है, गहू कोण आहे और बघण्यासाठी, गेहूं कौन है छोड़ आणि देखने निदान के लिए, कोण आहे, और निदान कौन आणि है, गव्हाचं पातं कोण आहे और बघण्यासाठी, गेहूं कौन है ये देखने के आणि लिए, मेंढरू कोण आहे, और भेड़े कौन है, आणि लांडगा कोण आहे बघण्यासाठी. और भेड़िया कौन है देखने के आणि लिए। हमेशा देवाने एक वेळेस और हमेशा परमेश्वर ने आणि चर्चला तो काही क्षणासाठी सोडतो. चर्च को वो कुछ क्षण के लिए छोड़ता है। आणि काही मूर्ख लोक और कुछ मूर्ख लोग आणि चर्च मध्ये काय आशीर्वाद दिसत. चर्च में कुछ आशीष नहीं दिख रहा, आपण जाऊया. हम चले जाएंगे। किधर जाएंगे भाई? कहाँ जाएंगे भाई? बाहर आपकी मृत्यू राह देख रही है, बाहर मृत्यु आपकी राह देख रही आणि है। बाहेर मृत्यू तुमची वाट बघायला लागले. बाहर मृत्यु आपकी राह देख रही आणि है। प्रभू, और प्रभु, जरी दुष्काळ आहे यदि अकाल हो तरी माझा नवरा जिवंत होता. तो भी मेरा पति जीवित था। आणि प्रभू, जरी दुष्काळ आहे यदि दुष्काळ हो, आणि यदि अकाल हो, आणि तरी पण माझी दोन्ही लेकरं जिवंत तो होती. भी मेरे दोनों बच्चे जीवित थे। कुठं येऊन अडकलो, कहाँ पे आके फंस गई? आणि तिकडं सर्वस्व आहे, वहाँ पे सब कुछ है, पण जीवन नाही. लेकिन जीवन नहीं। कारण येशू जीवन चर्चला देण्यासाठी आलेला. यीशु जीवन चर्च को देने के लिए आया आणि म्हणून है। परमेश्वर असं म्हणतो, और इसलिए परमेश्वर ऐसा कहता है। येशाची पुस्तक, यशाया की किताब, येशाचं पुस्तक यशाया की किताब आणि त्याचा 54वा और अध्याय इसका 54 अध्याय आणि 7 वचन. और 7 वचन। क्षण मात्र मी तुला सोडलो. क्षण भर के लिए मैंने तुझे छोड़ा है। कशासाठी? किस लिए? अशासाठी इसलिए की मी तुला पारखावं. कि मैंने तुझे जांचू, मैं तुझे जांचू पर आशीर्वादामध्येच नाही, आशीष में ही नहीं, तर दुष्काळात पण तू तो- माझ्या बरोबर चालायला तयार आहेस. अकाल में भी तू मेरे साथ चलने के लिए तैयार आणि है। 2019 साठी प्रभूला धन्यवाद, 2019 के लिए प्रभु को धन्यवाद। आणि 2020 साठी प्रभूला और धन्यवाद. 2020 के लिए प्रभु को आणि धन्यवाद। 2019 मध्ये चर्च चालू होतं, 2019 में चर्च चालू था, आणि पुष्कळ लोकांना आशीर्वाद मिळाला नाही म्हणून निघून गेले. बहुत से लोगों को आशीष मिला नहीं, इसलिए निकल गए। का? क्यों? कारण देवांना अशा लोकांना पारखायचं होतं. लेकिन क्योंकि परमेश्वर को ऐसे लोगों को परखना था, आणि प्रभू जे नको आहेत त्यांना घालवतो, जो नहीं चाहिए उनको परमेश्वर भेज देता है। देता है, निकालता है। आणि नंतर मग आपोआप परत एकदा भाकरीचं वातावरण येतं. फिर जो रोटी का वातावरण है फिर आ जाता है। 2020 साठी प्रभूला धन्यवाद. 2020 के लिए प्रभु को आणि धन्यवाद। 2020 मध्ये मंडळीमध्ये दुष्काळ आहे, 2020 में कलीसिया में अकाल है, कारण चर्चेस बंद आहेत. क्योंकि चर्च बंद है। काल मी एका बंधूशी फोनवर बोलत होतो. कल मैं एक भाई के साथ फोन पर बोल रहा मी था। म्हणलं, ब्रदर, मैंने कहा भाई, या लॉकडाऊनच्या दुष्काळासाठी प्रभूला धन्यवाद. इस लॉकडाउन के अकाल के लिए प्रभु को धन्यवाद। आणि जी आपली नसून तुमचे आहे म्हणून जे खोटारडापणा करत होते, जो अपना ना होते भी अपना है ऐसा ढोंगीपन दिखा रहे थे, जे आम्हाला असं जाणव करून देत होते जो हमें ऐसा महसूस ही करके की करते जगणार थे, तुमच्या बरोबर, मरणार तुमच्या बरोबर, जीना आपके साथ मरना आपके साथ ऐसा दिखाते थे। लॉकडाऊन मध्ये दिसायचे बंद झाले. लॉकडाउन में दिखने बंद आणि हो गए। लॉकडाऊन म्हणजे असे होते और लॉकडाउन में जो ऐसे थे ज्यांनी कधीच काय आमच्यासाठी बोलून दाखवलं नाही, जिन्होंने कभी भी हमारे लिए बोल के नहीं पण या दिखाया, लॉकडाऊन मध्ये ते आमच्या बरोबर आहे. लेकिन इस लॉकडाउन में हमारे साथ आणि हैं। देवाला या दुष्काळासाठी धन्यवाद, और परमेश्वर को इस दुष्काळ के लिए धन्यवाद, कारण आमची अकाल के लिए आम्हाला धन्यवाद। मिळालेली आहे. क्योंकि हमारे लोग हमें मिल गए आणि आमचे मेंढर आम्हाला मिळालेले और आहेत. हमारे भेड़े हमें मिल गई आणि परमेश्वराचे खरे लोक देवाला और भेटलेले आहेत. परमेश्वर के सच्चे लोग उसे आणि मिल म्हणून गए। परमेश्वर अनेक वेळ दुष्काळ पाठवतो और बहुत समय परमेश्वर अकाल भेजता आणि है, लोकांचा परीक्षा घेतो. लोगों को
लोगों को परखता आणि है परत भाकरीचं वातावरण तयार और करतो. फिर रोटी का वातावरण तैयार करता है. 2020 मध्ये भविष्यवाणी करत आहे. 2020 में भविष्यवाणी करता ज्यावेळेस हूँ. लॉकडाऊन निघल जब लॉकडाउन आणि निकलेगा कधी डोळ्यानं बघितला नाही, आंखों से नहीं देखा हो. रिबाना शदाना रिखातानामा सबौरदना रियंदला खारा शथाला खारा शखाता यरबांदी नरा खाती राखा शखोला खारा शदाना. आणि भविष्यवाणी आता मंडळीसाठी येत आहे. और ये भविष्यवाणी कलीसिया के लिए आ आणि रही है. ज्यावेळेस हा लॉकडाऊन निघाल जब ये लॉकडाउन निकलेगा आणि चर्चेस मध्ये लोकांना येण्याची परमिशन मिळेल चर्च में लोगों को आने की परमिशन आणि तुम्ही मिलेगी. मंडळीमध्ये असे मिरायकल बघणार और आहात कलीसिया में आप ऐसे चमत्कार आणि देखोगे तुम्ही असे चमत्कार बघणार आहात और ऐसे चमत्कार देखोगे. आणि तुम्ही कधी डोळ्याने बघितलं आंखों नाही, से नहीं देखा हो, तुम्ही कधी कानानं ऐकलं कानों नाही, से ना सुना असं हो. वचन तुम्ही लॉकडाऊन नंतर ऐकणार ऐसे आहात वचनों को लॉकडाउन आणि के बाद कधी सुनोगे. मनात विचार आणला नाही मन में कभी सोचा ना आणि हो. असा अभिषेक तुम्ही बघणार ऐसे आहात. अभिषेक को आप देखोगे. का क्यों? आता दुष्काळ निघून जात आहे अभी अकाल निकल आणि गया. देव बेथेलची परत भेट घेणार आहे परमेश्वर बेथेल में फिर से आणि आ रहा परमेश्वर है. बेथेलची परत भेट घेणार आहे परमेश्वर फिर बेथेल में आणि फिर आ रहा परमेश्वर है. मंडळीची परत भेट घेणार आहे. परमेश्वर कलीसिया में फिर आ रहा है. कारण या दुष्काळामध्ये क्योंकि इस अकाल त्याचे में लोक त्याला भेटलेले आहेत उसके लोग उसे मिल गए आणि मेंढराची खाल घालून आलेले और भेड़ों की खाल पहने हुए आणि लांडगे प्रकट झालेले आहेत. और भेड़िया प्रकट हुए. आणि आता ह्या लॉकडाऊन नंतर और अभी इस लॉकडाउन के बाद जितके पण चर्च मध्ये येतील जितने भी चर्च में ते आए देवाचे निवडलेले वो लोक असतात परमेश्वर की चुने हुए आणि होंगे. देव त्यांसाठी अद्भुत काम और करणार आहे परमेश्वर उनके लिए अद्भुत काम आणि करेगा. परमेश्वर बेथेलची भेट और घेणार आहे. परमेश्वर बेथेल में मी आएगा. फक्त न्यू आगापे फेलोशिपसाठी मी भविष्यवाणी करत नाही आहे नयागात के लिए मैं भविष्यवाणी नहीं कर रहा आणि हूँ. भारतामधल्या आणि महाराष्ट्रामधल्या प्रत्येक चर्चसाठी मी भविष्यवाणी करत भारत आहे और महाराष्ट्र की हर एक कलीसिया के लिए मैं आणि भविष्यवाणी कर प्रत्येक रहा हूँ. पासबांसाठी मी हर भविष्यवाणी एक करत पासबान के लिए मैं आणि भविष्यवाणी तुमच्या कर रहा चर्च हूँ. मध्ये एक मोठा आशीर्वाद येणार आहे आपके चर्च में एक बड़ी आशीष आएगी. आणि देव परत एकदा बेथेलची भेट घेणार और आहे परमेश्वर फिर से एक बार बेथेल में आएगा. आणि परमेश्वर परत एकदा बेथेलवर त्याचा अभिषेक पाठवणार और फिर आहे. से एक बार बेथेल के ऊपर अभिषेक होगा. हालेलुया. हालेलुया. कारण देव म्हणतो क्योंकि परमेश्वर या ने लॉकडाऊन मध्ये लॉकडाऊन काही क्षण मी तुला सोडलं उस होतं क्षण के लिए मैंने तुझे छोड़ा था. अशासाठी इसलिए जे माझे आहे ते टिकून जो राहावे मेरे लिए है वो बने आणि रहे. जे माझे नाही ते जो मेरे नहीं असेच निघून वो जातील, ऐसे ही निकल मृत्यूच्या जाए. आत्म्यामध्ये जाऊन फसतील. मृत्यू की आत्मा में फंसेंगे. आणि म्हणून आता दुष्काळाचा वेळ संपत और आलेला आहे अभी दुष्काल का अकाल का समय खत्म हुआ. आणि परत एकदा देव बेथेलची भेट घेणार और आहे. फिर से एक बार परमेश्वर बेतेल को मिलने आणि आया. जे तुम्ही नामीसारखं सोडला असा जो नवमी के समान छोड़ के गए आणि हुए, तुम्ही नामीसारखं प्रार्थनेतनं पडलेला असा जो नवमी के समान प्रार्थना में गिरे जे होंगे, को छोड़े होंगे. बायला असं लिहिलेलं आहे बाइबल में ऐसा लिखा नामी है. माली नाम ने मला कहा, आता समजलं मुझे ऐसा समझा, बेथेल परमेश्वराचं नगर आहे. बेथेल परमेश्वर का नगर है. भलं तिथं दुष्काळ पडेल ये तुम्हारी अकाल हो, पण परत देव भेट घेईल. लेकिन परमेश्वर फिर से पण मिलेगा. जिथं मी आहे लेकिन जहाँ मैं हूँ, तिथं देव नाही. वहाँ पे परमेश्वर तिथं दिसणारा आशीर्वाद आहे. आप देणार. मी परत बेथेलकडे जाईल. आज बेथेल सोडलेल्या लोकांसाठी प्रार्थना बेथेल छोड़े करत हुए आहे. लोगों के लिए प्रार्थना करता आणि आज हूँ. बेथेल सोडलेल्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे. बेथेल छोड़े हुए लोगों के लिए आणि विनती करता पास्टरची हूँ. नजर नाही म्हणून प्रार्थनेत ढासळलेल्या लोकांसाठी प्रार्थना करत आहे. पासबान की नजर नहीं इसलिए प्रार्थना में गिरे हुए लोगों के लिए प्रार्थना आणि करता कोणी हूँ. विचाराला नाही म्हणून उपवास प्रार्थनेने पडलेल्या कोई लोकांसाठी प्रार्थना पूछने के करत लिए नहीं इसलिए उपास में गिरे हुए आहे. लोगों आणि के लिए प्रार्थना नामीसारखे करता हूँ. परत या. नाओमी के समान फिर से आओ. नामीसारखं परत या. नाओमी के समान लौट कारण देव आओ. खूप लवकर बेथेलची परत भेट घेणार आहे. परमेश्वर फिर से एक बार बेथेल में मिलेगा. आणि चर्च पहिल्यापेक्षा पण सामर्थ्यानं भरणार चर्च आहे. पहले से भी सामर्थ्य आणि भरेगा. चर्चची आराधना पहिल्यापेक्षा पण दुगण्या अभिषेकावर जाणार आहे. पहले से ज्यादा दुगना अभिषेक से आराधना जाएगी. का क्यों? कारण परमेश्वर क्योंकि परमेश्वर बेथेलची भेट घेत आहे. बेथेल को मिलने आ रहा है. नामी म्हणाली नामी ने कहा मी परत जाईन. मैं लौट जाऊंगी. मी परत माझ्या बेथेल मध्ये जाईन. मैं अपने बेथेल में लौट जाऊंगी. तिथं दुष्काळ होता जहाँ पे अकाल था, पण तिथं सांत्वन द्यायला देव होता. लेकिन वहाँ पे हमारा सांत्वन करने के लिए परमेश्वर था. आणि तिथं दुष्काळ होता वहाँ पे अकाल था, पण तिथं मार्गदर्शन करायला पास्टर होते. लेकिन वहाँ मार्ग दिखाने के लिए पास्टर तिथं थे. दुष्काळ होता वहाँ पे अकाल पण था, आमच्यासाठी प्रार्थना करणारे लोक होते. लेकिन हमारे लिए दुआ करने वाले लोग आता थे. इथं सर्वस्व आहे यहाँ पे सब कुछ है, पण पाठीवरून हात फिरणारे कोणी लेकिन नाही हमारे पीठ के ऊपर हाथ फिराने वाला कोई आणि नहीं. सांत्वनाचं वचन देणारे और कोणी सांत्वन नाही का वचन देने वाला कोई आणि नहीं. जवळ घेऊन धीर देणारे कोणी. और नजदीक लेके धीर देने वाला कौन नहीं. तिथं दुष्काळ होता वहाँ पे अकाल था, पण आपले होते. लेकिन अपने थे. इथं दुष्काळ नाही यहाँ पे अकाल नहीं,
पण इथं आपले कोण लेकिन नाही. यहाँ अपना कोई मी नहीं. परत बेथेलला मैं जाईन. लौट जाऊंगी ना मी बेथेल. म्हणाले मी परत बेथेलला और जाईन. ना मैंने कहा मैं लौट कर बेथेल जाऊंगी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. आज सकाळी आज सवेरे परत बेथेलकडे यायला तयार आहात. फिर से बेथेल की ओर आने के लिए तैयार हो. बेथेल मध्ये दुष्काळ पडू दे. बेथेल में अकाल गिरने दो. दुष्काळ भरून काढायला तो समर्थ आहे. दुष्काल अकाल को पूरा करने के लिए वो समर्थ है, कारण ते त्याचं आहे. क्योंकि वो उसका है. हालेलुया. हालेलुया. आज तुम्ही आशीर्वाद होत आहात आज आप आशीषित हो आणि रहे म्हणून हैं, परमेश्वर म्हणतो इसलिए परमेश्वर काही कहता है, क्षण मी तुला सोडलं होतं कुछ क्षणों के लिए मैंने तुझे छोड़ा था, अशासाठी इसलिए की तू माझी आहेस का मला बघायचं तू होतं. मेरी है क्या मुझे देखने पण मुझे बघ. देखना था. लेकिन देख, पण बघ लेकिन देख, मोठ्या करुणेने मी तुला परत एक बड़ी पट दया करेन. से मैं तुझे फिर से रख आणि लूंगा. जेवढ्या दिवस मी तुला सोडलं होतं, जितने दिन मैंने तुझे छोड़ा था, आणि ते प्रत्येक दिवस मी तुला परत भरून देईन. और वो हर एक दिन मैं तुझे भरपाई करके दूंगा. आणि मी परत एकदा तुला एक वट और करेन. फिर से एक बार मैं तुझे आणि मी रखूंगा. परत बेथेलची भेट और घेईन. मैं फिर से बेथेल में आणि मिलूंगा. परत पहिल्यासारखं सामर्थ्यानं चर्च और चालेल. फिर से सामर्थ्य चर्च आणि चलेगा. पहिल्यासारख्या परत भविष्यवाण्या होतील. पहले समान भविष्यवाणियां आणि होंगी. पहिल्यापेक्षा पण सामर्थ्यानं चंगाई होईल. पहले से ज्यादा सामर्थ्य से चंगाई होंगी. हालेलुया. हालेलुया. तो सोडतो वो छोड़ता है क्षण मात्रासाठी. क्षण भर के लिए. तो सोडतो वो छोड़ता है काही वेळासाठी. कुछ समय के लिए. तो सोडतो वो छोड़ता है पारखण्यासाठी. परखने के लिए. तो सोडतो वो छोड़ता है मजबूत करण्यासाठी. मजबूत करने के लिए. तो सोडतो वो छोड़ता है आपल्या अपराधाची जाणीव होण्यासाठी. अपने पापों की महसूस होने के लिए. पण तो म्हणत आहे वो कहता है मी परत एकदा एक वट कर. मैं फिर से एक बार इकट्ठा करूंगा. काय तुम्ही बेथेलकडे फिरायला तयार क्या आहात? आप बेतेल की ओर लौटोगे? क्या तुम्ही बेथेलकडे फिरायला तयार आहात? क्या आप बेतेल की ओर लौटने के लिए तैयार हो? आणि दुष्काळाची काळजी करू नका. अकाल की चिंता मत करो. बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे. बाइबल में ऐसा लिखा है. अब्राहमानं दुष्काळात पेरलं अब्राहम ने अकाल में बोआ आणि देवानं त्याला 100 पटीनं पीक दिलं. और परमेश्वर ने उसे 100% पीक दिया. आणि इसाकानं 100 पटीनं पेरलं और इसहाक ने 100 गुना आणि इसाकाने दुष्काळात पेरलं और इसहाक ने अकाल में बोआ आणि देवाने त्याला 100 पटीनं पीक और परमेश्वर ने उसे 100 गुना दे दिलं. दिया. जरी तुम्ही दुष्काळात राहा यदि आप अकाल में रहते हो तरी पण देव तुम्हाला सांभाळ. फिर भी परमेश्वर आपको तुम्ही संभालेगा. बेथेलकडे यायला तयार आहात आप बेथेल की ओर लौटने आणि के लिए पहिल्याच्या तैयार हो. प्रेमात उभारला तयार आहात पहले के प्रेम में खड़ा रहने के लिए तैयार आणि हो. पहिल्या सारख्या परमेश्वरला घेऊन चालायला तयार आहात. पहले के समान परमेश्वर को लेकर चलने के लिए आणि तैयार हो. पहिला तुमच्याकडे पोझिशन नव्हती. पहले आपके पास पोजीशन नहीं थी, परमेश्वर होता. परमेश्वर था. पहिले तुमच्याकडे मिनिस्ट्री नव्हती. पहले आपके पास सेवा नहीं थी, परमेश्वर होता. परमेश्वर था. आता तुमच्याकडे पोझिशन आहे. अभी आपके पास बट पोजीशन नॉट है, गॉड. लेकिन परमेश्वर नहीं. बट नॉट गॉड. लेकिन परमेश्वर नहीं. आज सकाळी त्याला म्हणूया आज सवेरे उसको कहेंगे मला तू पाहिजेस. मुझे तू चाहिए, मला तू मुझे पाहिजेस. तू चाहिए. बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे. बाइबल में ऐसा लिखा है, दाविदानं आपली पोझिशन सोडली दाऊद ने अपनी पोजीशन छोड़ी आणि त्याची पत्नी त्याला म्हणाली और उसकी पत्नी उससे कहने लगी, की इस्रायलाचे राजे इज़राइल के राजा तुम्ही राजे आहात आप राजा हो आणि तुम्ही काय इतकी थर्ड क्लास वागता. और आप कितना इतना ऐसे थर्ड क्लास बर्ताव करते हो. का तुम्ही एवढे निर्लज्जासारखं वागून देवाची आराधना करता? क्यों आप ऐसे लज्जास्पद हो कि परमेश्वर की आराधना करते हो? दावीद म्हणाला दाऊद ने कहा पोझिशन पोजीशन ही देवाच्या उपस्थितीसाठी ये परमेश्वर की उपस्थिति के लिए खूप हानिकारक बहुत ही आहे. हानिकारक है. पोझिशन पोजीशन देवाच्या उपस्थितीसाठी परमेश्वर की उपस्थिति के लिए खूप हानिकारक आहे. बहुत ही हानिकारक है. आणि म्हणून पहिला दाविदानं देवाची उपस्थिती महसूस केली नाही. इसलिए दाऊद ने पहले परमेश्वर की उपस्थिति को महसूस नहीं किया. पहिला दावीद आपल्या पोझिशन वरून खाली उतरला पहले दाऊद अपनी पोजीशन की ओर से नीचे आया आणि मग तिथं त्यानं देवाची उपस्थिती और अनुभवली. फिर उसने परमेश्वर की आज उपस्थिति को पहिलंच महसूस प्रेम किया. तुम्हाला परत पाहिजे का? आज पहला प्रेम आपको पहले वापस आणि चाहिए क्या? पहिलंच अभिषेक तुम्हाला परत पाहिजे पहले सा अभिषेक आपको वापस चाहिए क्या? आणि पहिलं सारखं तुम्हाला देवाला घेऊन परत चालायचं आहे. पहले के समान परमेश्वर को लेकर आपको चलना है क्या? आपल्या पोझिशनला सांभाळायचं बंद करा अपने पोजीशन को संभालने के लिए बंद करो. आणि तिथून खाली उतरा. वहां से नीचे कारण उतर ज्यावेळेस आओ. तुम्ही तिथून खाली उतरा जब वहां से नीचे उतरोगे डायरेक्ट तुम्ही येशूच्या चरणापर्यंत जाल. डायरेक्ट आप परमेश्वर के चरण में आओगे. या आपण सर्व डोळे बंद आइए करू हम अपने आंखें बंद करेंगे आणि म्हणूया और कहेंगे प्रभू प्रभु काही क्षण तुम्हाला कुछ सोड क्षणों के लिए तूने मुझे छोड़ पण दिया मला था, माहित आहे लेकिन मुझे पता तू है मोठ्या करुणेने मला एक वट अपनी बड़ी दया से तूने मुझे रख लिया. क्लोज युअर आईज. अपने आंखें बंद करे, ओपन द हार्ट. अपने हृदय को खोले. क्लोज युअर आईज. अपने आंखें बंद करे, ओपन द हार्ट. अपने हृदय को खोले. ओ रिबाना शदाना रंदाना रंदाना रियांदाना मशंदाना रंदाना रंदाना
रिबा दना रंदना 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 ओ हालेलुया। कैसे करूं ये प्रार्थना, कैसे करूं मैं आराधना, कैसे वचन को जानूंगा मैं, कैसे महिमा करूंगा मैं, कैसे करूं मैं ये प्रार्थना, कैसे करूं मैं आराधना, कैसे वचन को जानूंगा मैं, कैसे महिमा गाऊंगा मैं। कुछ भी नहीं है मुझको पता, पवित्र आत्मा तो सिखा। कुछ भी नहीं है मुझको पता, पवित्र आत्मा तो सिखा। तू ही चला, तू ही दिखा, तू ही मुझे जीना सिखा। तू ही बता, तू ही चला, तू ही मुझे जीना सिखा। पवित्र आत्मा तू मुझे अपनी राह दिखा। पवित्र आत्मा तू मुझे अपनी राह दिखा। हालेलुया, हालेलुया। इबाला शरारा, हालेलुया, हालेलुया। Thank you, Jesus. Lord, we worship you, Jesus. Hallelujah. परमेश्वर हम तेरी आराधना करते हैं। Lord, we worship you, Jesus. Hallelujah. यीशु हम तेरी आराधना करते आणि प्रभू तुझ्या बेथेलसाठी धन्यवाद, हैं। तेरे बेथेल के लिए धन्यवाद आणि तुझ्या चर्चसाठी धन्यवाद, और तेरे कलीसिया के लिए आणि धन्यवाद तुझ्या लोकांच्या सहभागितेसाठी और धन्यवाद। तेरे लोगों की संगति के लिए आणि धन्यवाद। प्रभू ज्या ठिकाणी मी राहत आहे और जिस जगह पे मैं रहता हूँ आणि ज्या ठिकाणी मी माझी वस्ती केलेली और आहे जिस जगह पे मैंने अपने निवास आणि को किया तिथं है सर्व काय आहे, वहाँ पे सब कुछ है, पण मृत्यूच्या आत्म्याने घेरलेला आहे। लेकिन मृत्यु के आत्मा ने घेरा आणि है। कदाचित बेथेल चांगला आहे कदाचित बेथेल अच्छा आणि है, दुष्काळ आहे, दुष्काळ है, पण अकाल है, दुष्काळातून सावरण्यासाठी तिथं लेकिन देव आहे अकाल में से संभालने के आणि लिए तू त्रास है, आहे तकलीफ आणि है सांत्वनाचं वचन पण तिथं आहे और सांत्वना का वचन भी आणि वहाँ पे दुःख है तिथं आहे, और दुख वहाँ पे पण है, पवित्र आत्म्याचा अनुग्रह आहे लेकिन पवित्र आत्मा का अनुग्रह आणि वहाँ प्रभू पे तिथं है। कदाचित एकांतपणा आहे, वो कदाचित वहाँ पे अकेलापन है, पण तिथं प्रार्थना करणाऱ्या लोकांचा गर्दी आहे। लेकिन प्रार्थना करने वाले लोगों की आज गर्दी भी सकाळी है। प्रभू आज सवेरे मला प्रभु परत बेथेलकडे जायचं मुझे आहे फिर से बेथेल की ओर आणि जाना नामी है। म्हणाले और नामी ने कहा मी परत माझ्या बेथेलकडे जाईन। मैं फिर से मेरे बेथेल की ओर आणि ज्यावेळेस जाऊंगी। नामी बेथेल मध्ये प्रवेश और केलेली जब आहे नामी ने बेथेल की ओर प्रवेश किया आणि लोक म्हणाले नामी आलेली और आहे लोगों ने कहा नौमी आई आणि है नामी अशी म्हणाली और नौमी ने ऐसे मला कहा नामी म्हणू नका मुझे नौमी मत आणि कहो मला नामी म्हणू नका और मुझे नौमी मत आणि मला कहो मारा म्हणा और मुझे मारा आणि देवाने कहो मला कडूपणात घेऊन गेलेला आहे और परमेश्वर ने मुझे कड़वाहट में लेके आणि मी गया भरलेली अशी गेलेली आहे मैं भरी हुई ऐसी गई आणि मी रिकामी परत आलेली और मैं खाली होके पण
नामी बायबल असं सांगतं, बाइबल ऐसा कहती रिकामी है, आलेली नामी खाली हुई नामी आणि रिकामी आलेली नामी खाली हुई नामी आणि बेथेल मध्ये आल्यानंतर बेथेल में आणि आकर देवानं परत तिला भरभराटीमध्ये आणलेला परमेश्वर ने फिर से उसे भरभराट से भर दिया आणि देवाच्या लोकांनो और परमेश्वर के लोगों कदाचित आज सकाळी तुम्ही रिकामे झालेला असाल कदाचित आज सवेरे आप रिक्त हुए हो आणि आज सकाळी तुम्ही असं म्हणा, और आज सवेरे आप मी ऐसा बेथेलकडे आहे, मैं बेथेल की ओर कारण माझा जाऊंगी देव बेथेलची भेट क्योंकि घेणार आहे. मेरा परमेश्वर बेथेल को मिलने वाला परमेश्वर है। थँक्यू जीसस. धन्यवाद यीशु। आणि देवाच्या लोकांनो और परमेश्वर आणि को देवाच्या थोड्याशा सोडण्यामध्ये और परमेश्वर की क्षण मात्र छोड़ने में आणि चुकीचा निर्णय घेऊ नका गलत निर्णय ना लो आणि थोडस आरोग्य न मिळाल्यामुळं थोड़ी सी चंगाई न मिलने के आणि चुकीचा कारण निर्णय घेऊ नका गलत निर्णय ना लो आणि लवकर प्रार्थनेचे उत्तर न मिळाल्यामुळं और जल्दी प्रार्थना के उत्तर न मिलने के आणि कारण देवाची उपस्थिती सोडून जाऊ नका, परमेश्वर की उपस्थिति ना छोड़ो कारण तिथं मृत्यूची आत्मा वाट पाहत क्योंकि आहे. मृत्यु की आत्मा बाहर प्रभू राह वचन देती ऐकणाऱ्या है। सर्वांसाठी प्रार्थना करा. वचन सुनने वाले हर एक के लिए आणि प्रार्थना पुष्कळ करता असे हूं। लोक आहेत बहुत से ऐसे लोग आणि हैं, बेथेल मध्ये राहून पण बेथेल में रहते हुए आणि भी आत्म्यानं त्यांनी बेथेल सोडलेला आहे आत्मा से उन्होंने बेथेल छोड़ आणि दिया शरीरानं ते बेथेल मध्ये आहे शरीर से बेथेल में आणि है शरीरानं ते चर्च मध्ये आहे, शरीर से चर्च में है पण पापाच्या जुन्यात ते भटकत आहे. लेकिन पाप की दुनिया में वो भटक आज रहे हैं येशूच्या नावात आज यीशु के नाम प्रत्येक से व्यक्ती नामीच्या अभिषेकात येऊ हर दे. एक व्यक्ति नामी के अभिषेक में आ आणि रहे हैं। नामीचा अभिषेक हा पश्चातापा नामी जाईल का अभिषेक है पश्चाताप आणि नामीचा अभिषेक हा फिरण्याचा अभिषेक नामी आहे का अभिषेक है फिरना आणि नामीचा अभिषेक हा रडण्याचा अभिषेक नामी का अभिषेक है रोना आणि नामीचा अभिषेक आहे माघार घेण्याचा और अभिषेक नामी का अभिषेक है पीछे मुड़ना आणि आज तो प्रत्येक अभिषेक प्रत्येक और व्यक्तीच्या आज वो जीवनामध्ये हर एक फ्लो हो दे अभिषेक हर एक प्रभू के जीवन में बहने आणि पाए फ्लो हो दे बहने प्रभू पाए फ्लो हो दे प्रभू बहने पाए फ्लो हो दे बहने पाए फ्लो हो दे बहने पाए दुष्ट आत्म्यानं पकडून नेलेल्या लोकांना दुष्ट आत्माओं से पकड़े हुए लोगों आणि आज को त्यांना मी फ्री करत आहे आज उनको मैं स्वतंत्र आणि करता हूँ मोकळं करत आहे वो स्वतंत्र आणि करता जगाच्या हूँ लोभात अडकलेल्या लोकांना और जो लालच में जो फंस आणि गए मी फंसे त्यांना आज हुए त्या लोग, लालची पासून स्वतंत्र और उस लालच से मैं उन्हें स्वतंत्र करता बिथारण हूँ लौट आओ आणि बिठारण लौट जाओ बिठारण लौट जाओ रिबाला शदाला रिखाताला बा शदानामा. थँक यू जीसस, धन्यवाद थँक यू यीशु। होली स्पिरिट, धन्यवाद यीशु। थँक यू होली. प्रभु धन्यवाद देते हैं Thank आज के you, वचन के Jesus. लिए जो तूने हमसे बात किया। प्रभु तूने हमें एक रहस्य की बात बताई कि तू हमें क्यों छोड़ता है, तू हमें क्यों छोड़ता है प्रभु। तू हमें छोड़ता है इसलिए कि ताकि तू हमें बहुत आयुष से आशीषित करे। तू हमें इसलिए छोड़ता है प्रभु ताकि तू हमें परख सके। प्रभु इस सारे तेरे वचन के लिए हम तुझे धन्यवाद देते हैं। आज के बाद कोई भी तुझे दोष न लगा पाए कि परमेश्वर ने हमें छोड़ दिया है, लेकिन तूने हमें क्यों छोड़ा है ये लोग जानने पाए। ऐसा ही तू होने दे। यीशु के नाम से विनती करते हैं, सुन और ग्रहण कर। आमेन। प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। आणि प्रभूची स्तुती आज और परमेश्वर की स्तुति हो। आणि माझा विश्वास आहे और मेरा विश्वास है आणि पुष्कळांनी आज बेथेलकडे फिरलेले आहे. बहुत से बेतल की ओर मुड़े। हालेलुया. हालेलुया। आणि देवा पण आज आम्ही सर्वांशी बातचीत केली परमेश्वर पिता ने हम सभी से बातचीत की आणि म्हणून देवासाठी धन्यवाद और प्रभु के लिए हमें धन्यवाद आणि देता हूं। तुमच्यासाठी धन्यवाद और आपके लिए की तुम्ही धन्यवाद। आपला बहुमूल्य वेळ काढून आपने अपने बहुमूल्य समय देकर आणि परमेश्वराच्या वचनाला तुम्ही वेळ दिलेला. परमेश्वर के वचन को आपने समय देव दिया। तुम्हाला आशीर्वाद देव. परमेश्वर आपको आशीषित करे। परत एकदा सूचना देत आहे फिर से एक बार सूचना देता आणि हूँ, खूप लवकर लॉकडाऊन निघेल. बहुत जल्दी लॉकडाउन निकलेगा परत एकदा आम्ही एकत्र और फिर येणार से एक बार हम इकट्ठा कारण होंगे देवानं क्षण मात्र आम्हाला क्योंकि सोडलं. परमेश्वर ने क्षण मात्र हमें छोड़ दिया परत था। मोठ्या कोरोना तो फिर एकवट से बड़ी करणार. दया से वो हमें इकट्ठा करेगा। लॉकडाऊन निघूपर्यंत लॉकडाउन निकलने तक प्रत्येक रविवारी हर एक रविवार 10 ते 11 मी ऑनलाईन देवाचा संदेश देतो 10 से 11 ऑनलाइन परमेश्वर का प्रचार होता है आणि तो आराधनेचा संदेश आहे. और वो आराधना का प्रचार आणि है। बुधवारी हा 6 ते 7 संध्याकाळी 6 ते 7 और बुधवार संध्याकाल के समय 6 से लेकर 7 आणि तक तो उपवास प्रार्थनेचा संदेश और असणार वो आहे. उपवास प्रार्थना का संदेश तोही आम्ही रहेगा, ऑनलाईन देतो वो भी हम ऑनलाइन देते आणि हैं। जर शुक्रवारी और हर शुक्रवार 7 ते 8 7 से लेकर 8 आणि सुटकेची सभा म्हणून आम्ही ऑनलाईन वर चालवतो. छुटकारे की सभा करके हम ऑनलाइन चलाते आणि हैं तिथं पण आम्ही वचन लोकांसाठी वचन देऊन और वहाँ पे भी हम लोगों के लिए वचन देकर आणि आम्ही लोकांसाठी प्रार्थना और करतो. लोगों के लिए हम प्रार्थना करते हैं आणि हे सगळे टायमिंग तुमच्या और लक्षामध्ये ये ठेवा. सारा समय आपके ध्यान में रहने आणि पाए। परमेश्वराच्या मार्गामध्ये सातत्यानं चाला. परमेश्वर के मार्गों पर सतत निरंतर चलो। परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे.
प्रभु आपको आशीष ही देगा। आपण शेवटची प्रार्थना आइए करू. हम आखिरी की प्रार्थना करेंगे। प्रभू आज ह्या आठवड्याभरामध्ये सर्वांना प्रभु इस सांभाळ. सप्ताह में सभी को संभाला, सर्वांची सुधी घे, सभी की चिंता सुधी ले, सर्वांची काळजी घे प्रभू. सभी की चिंता ले। परमेश्वर ह्या सगळ्या कोरोना व्हायरसला इस सभी कोरोना वायरस को येशूच्या नावात ब्रेक यीशु कर. के नाम से ब्रेक करते आणि हो देशादेशामध्ये सुटका जाहीर. और देश देशों में छुटकारा जाहिर करते जे हैं। जनजीवन विस्कळीत झालेला जो सारे लोगों का जीवन विस्मयित हुआ आणि तो परत एकदा स्थिर हो. और फिर से एक बार वो स्थिर होने या पाए। आठवड्याभरामध्ये आम्हा सर्वांना सांभाळ, इस सप्ताह में हम सबों को संभाल, काळजी घे. हमारी चिंता हमारी सुधी ले, प्रत्येक व्यक्ती आरोग्यात चालू. हर एक व्यक्ति को चंगाई में रख। स्तुती करतो. स्तुति करते हैं, येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून यीशु के ऐकू. नाम से प्रार्थना करते हैं, इसलिए सुन। आमेन. आमेन. आणि आता देव बापाची अभी प्रीती परमेश्वर का प्रेम, आणि प्रभू येशूची कृपा, प्रभु यीशु की कृपा पवित्र आत्म्याची महान सहभाग, और पवित्र आत्मा की महान संगति, न्यू आगापे फेलोशिप, न्यू अगापे फेलोशिप जे पर, वचन ऐकतात त्यांच्या जो वचन सुन रहे हैं उन पर, येशूचं दुसरं आगमन यीशु होईपर्यंत के दूसरे आने तक, आता आणि सदा सर्व काळात. अभी से लेके सदा काल तक। आमेन. आमेन। प्रेज द लॉर्ड. गॉड ब्लेस यू. प्रेज द लॉर्ड, गॉड ब्लेस यू। उद्यापासून 7 दिवस उपवास असणार आहेत, तर कृपया ह्या उपवासामध्ये पण तुम्ही सहभागी राहा. आणि आम्हाला हे उपवास जे येणारा महापूर आहे, जे सरकारने अलर्ट केलेला आहे, त्याच्यासाठी उपवास आहेत की महाराष्ट्रामध्ये महापुराची स्थिती होऊ नये. आमेन.